श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण रोजच्या प्रमाणे 1 मिनिटभर डोळे मिटून बसूया आणि मग दासबोधाला आरंभ करूया. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. भगवती श्री सीता माता की जय. हनुमान की जय. सब संतन की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री संत सज्जन कुळेश्वर सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आर
दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नटले जेते श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यत्या पठणे सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अन्तरीत्वा वसावे तुझा दासबोधासि अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधाच्या श्रवणासाठी आपल्या रोजच्या व्यवहारातल्या अनेक कार्यांना दूर ठेवून या ठिकाणी नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो जी पुण्याई आपल्याला दासबोध श्रवणाला घेऊन आलेली आहे। कारण समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांनी असं लिहिलंय की अपार पुण्य गाठी तरी श्रवणल आहे। म्हणून खरोखरच ती कुठली तरी कर्म तुमची आणि माझी अशी असणार आहेत पूर्वजन्मीची किंवा केव्हा तरीची की जी आपल्याला दासबोधासारख्या महान ग्रंथाचं चिंतन करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरलेली आहेत। इथे बसलेले सर्व कला उपासक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला मिळालेल्या ज्या सद्गुणांचा त्यानं उत्तम उपयोग करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे असणारी जी कमतरता आहे त्याचाही उत्तम उपयोग करायला पाहिजे। कुठलाही कॉम्प्लेक्स न होऊ देता सुपिरियर असेल किंवा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असेल कुठलाही कॉम्प्लेक्स न ठेवता आपल्या प्रगतीचा विचार करून त्यानं सतत पुढे जात राहणं हे जे अपेक्षित आहे ते बऱ्याचदा आजूबाजूच्या एकूण लोकांच्या स्वभावाप्रमाणे आपण आपला स्वभाव बनवून घेतो आणि त्यामुळे बंद पडू शकतो। म्हणून खरे मोठे जे होऊन गेले ज्यांनी सर्वोत्तम यश प्राप्त केलं आणि ते यश म्हणजे या विश्वनिर्मात्याला ओळखलं। कुठल्या तत्वातून हे जग निर्माण झालं किंवा तर एकातून दोन, दोनातून चार, चारातून सहा असं निर्माण होत गेलंय। निर्माण जे झालेलं आहे ते नाहीच होणार आहे कारण ते निर्माण झालेलं आहे। पण निर्माण होण्यापूर्वी जे होतं ते जे काय ट्रुथ ते सोडून सगळं अनरियल आहे। भारतीय तत्वज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर त्या सत्याला तुम्ही जाणा, मग तुम्ही दुःखमुक्त व्हाल, जन्ममरण संपेल। हे जे आहे ना वर्णन हे वरवरचं वर्णन आहे। सत्य नको का कळायला सांगा। सत्य कळून घेणं ह्याच्याकरताच तर माणसाला बुद्धी दिली आहे ना निसर्गाने, परमेश्वराच्या व्यवस्थेने।
ती बुद्धी 5चे 50 कसे करावेत याच्याकरता दिलेली नाही आहे. त्याच्यात थोडी वापरू आपण, कारण नाहीलाच आहे. व्यवहार नावाची गोष्ट सोडता येत नाही. ध्यानाला बसायला निश्चिंतता पाहिजे, म्हणून व्यवहार नीट पाहिजे. व्यवहार नीट करून कधीच तो नीट होत नसतो. कुणाचा झालाय आजपर्यंत? सगळ्या विषयांच्या भोगांची रेलचेल आहे. ज्यांच्या 22व्या मजल्यावरती हेलिकॉप्टर उतरतं त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहेतच ना. पण हा प्रॉब्लेम तुकोबांना नाहीये. का? तर त्यांनी सत्य जाणलं, आणि ते ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी म्हणून नाही जाणलं. ते सत्य मी आहे असा त्यांनी अनुभव घेतला. म्हणून सगळ्या स्तरावरचे आपण यश मिळवत जावं. पण मुख्य यश कुठलं मिळवावं? तर समर्थ म्हणाले, जे मिळवल्यानंतर अजून काही मिळवण्यासारखं उरत नाही ते मिळवावं. गीतेने सांगितलं, यल लब्ध्वा चापदम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. इतकं स्थित व्हायचं की आकाश जरी कोसळलं तरी मनुष्य विचलित होत नाही, किंवा कितीही सुख आलं तरी मनुष्य कधी हुरळून जात नाही. अत्यंत धीर गंभीरता आपल्या स्वभावामध्ये येऊन जाते. आणि यासाठी सत्यज्ञान नावाची गोष्ट आपण प्राप्त करावी. याकरता फक्त माणसाचा देह आहे, दुसरा कुठलाही देह नाही आहे. दुसऱ्या देहामध्ये असलेली व्यवस्था या देहामध्ये पण आहे, पण एक अशी व्यवस्था या देहात आहे की ती त्या देहामध्ये नाहीये. ती कोणती आहे? तर आपण विश्व निर्मात्याला ओळखू शकतो. असं कधीही गाढव करत नाही. म्हणून असं न करणाऱ्याला गाढव म्हणायला हरकत, असं नाथांनी म्हटलंय. बरं, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धभ जाण पुच्छेविण दुपाई. नाथांची भागवतातली ओवी. काही गाढव 2 पायाचे असतात, काही 4 पायाचे असतात. असो, विनोद करू किंवा टीका हा भाग नाही. खरोखर आपल्याला मिळालेली ही जबाबदारी आपण पूर्ण केली की तर समाधान होतं. ज्ञानोबाने असं म्हटलं की तेणे कृतकार्य होईजे. असो. आणि यासाठी कसं हे आता कळलं, मग लगेच उद्या होईल का ते? तुम्ही गुगलवर सर्च कराल तर मिळेल का ते? किंवा चॅट जीपीटीला विचाराल तर होईल का ते? नाही. त्याकरता आपल्याला शांत बसावं लागेल आणि आपल्या आतमध्ये बदल करावा लागेल. बाहेरचा बदल नाही आपल्याला करायचा. बाहेरचा योग्य तेवढा करू, पण आतमध्ये जो बदल करायला पाहिजे तो विचारांचा बदल करायला पाहिजे. कारण विचारांनी आपण देह आहे असं आपण ठरवलंय ना. म्हणजे जे आपण नाही ते आपण आहे हे कशाने ठरवलं? तर त्याला विचार कारणीभूत आहेत. चुकीचा विचार असं म्हणा फार तर. मग ते दूर करण्याकरता काय? योग्य विचार. मग तो योग्य विचार ठसायला लागतो, बिंबायला लागतो. आणि तो ठसण्याकरता बिंबायकरता ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे प्रामुख्यानं 3 मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग म्हणजे बुद्धीच्या साह्यानं त्या सत्याला जाणणं. भक्ती मार्ग म्हणजे मनाच्या साह्यानं त्याला जाणणं. आणि योगमार्ग म्हणजे प्राणांच्या साह्यानं त्याला जाणणं. अगदी सोपं सोपं करा. लास्ट डेस्टिनेशन एकच आहे, त्यामुळे शेवटचा स्टॉप आहे तो एकच असतो. या 3 मार्गाने निघालात की स्टॉप्स फक्त बदलतात. हे सांगितलेत मी आपल्याला काल कुठले कुठले. व श्रवण कीर्तन हे नवविधा भक्ती आहे. त्यानंतर श्रवण, मनन, निधिध्यासन आणि साक्षात्कार हे ज्ञानमार्गातले 4 स्टेशन्स आहेत. आणि यमनियमादी 8 अंग, अष्टांग, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे योगमार्गामध्ये येणारी 8 स्टेशन्स आहेत. आता थोडं काही वेळा इकडं गर्दी असते, मग मनुष्य थोडा प्रवास असा करतो, थोडा तसा करतो, नाही का? आता आम्ही येताना इथून सिंहगड रोडने येत नाही, इकडून येतो. त्या मांगीर बाबांची समाधी आहे ना, तिथून मधल्या रस्त्याने येतो, पण इथेच येतो. असं काही वेळा करावं लागतं. म्हणून आपल्या जीवनात पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांच्या जीवनात भक्तिमार्गही आहे, ज्ञानमार्ग आहे, योगमार्ग पण थोडा थोडा. उदाहरणार्थ श्री गोळवणी महाराज किंवा श्री टेंबेस्वामी महाराज, त्यांचे गुरुजी. दत्तभक्ती केली त्यांनी, पण योगही साधला आणि ज्ञानमार्गी तर होतेच ते. असंही काही वेळा होतं. दृष्टांताचे सगळे पैलू आपल्या सिद्धांताला लागू पडलेच पाहिजेत असाही हट्ट नको. मुद्दा लक्षात घ्यायचा आणि पुढे जायचं. आणि म्हणून या कुठल्या नवविधा भक्ती आहेत याचं वर्णन समर्थ कालपासून करायला लागले. नवविधा भक्ती, नवधा भक्ती म्हणतो आपण गडबडीत, पण नवविधा भक्ती
नवविध, विविध माहिती आहे की नाही, तर ते वि काढायचं आणि तिथं नव ठेवायचं. नवविध, विध म्हणजे प्रकारच्या, 9 प्रकारच्या भक्ती. कुठल्या कुठल्या आहेत त्या? पहिली भक्ती श्रवण भक्ती, दुसरी भक्ती कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती स्मरण भक्ती, चौथी भक्ती पादसेवन, चरणांची सेवा, पादसेवन भक्ती, पाचवी भक्ती अर्चन भक्ती, विग्रहांची पूजा, अर्चन भक्ती, सहावी भक्ती ही वंदन, नमस्कार फक्त करून उद्धार करून घेणं, सातवी भक्ती ही दास्य भक्ती, सगळं जीवन त्याला अर्पण करायचं. हनुमंत उदाहरण आहेत त्याचं, दास्य भक्ती. आठवी भक्ती आहे ती सख्य, तो माझा मित्र आहे, अर्जुन, सुदामा, उद्धव, यांनी मैत्री केली त्याच्याशी, त्या परब्रह्मानं जो अवतार घेतला होता त्याच्याशी मैत्री केली, म्हणून सख्य भक्ती. आणि बलीनी केलेली आत्मनिवेदन, आत्मनिवेदन भक्ती या सगळ्यांनी साधली, पण सगळ्यात शेवटी साधली. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला निवेद करणं, निवद म्हणतो ना आपण, निवद, नैवेद्य, खेडेगावातला शब्द निवद केला का, म्हणजे स्वतःला अर्पण करणं. अर्पण करणं म्हणजे मारणं विरणं आहे का? नाही, आपला मी नैवेद्य करणं, आपल्या मीचा नैवेद्य करणं, हे सगळ्यात लास्ट व्हायलाच लागतं. नाही तर अलीकडच्या 8 भक्ती त्या सिद्धच झाल्या नाहीत. जशी एखादी स्त्री आई कधी होते, तर मुलाला जन्म दिल्यानंतर, मुलाला मुलीला म्हणजे बाळाला जन्म दिल्याशिवाय ती स्त्री आई या रूपात बदलत नाही. असं आत्ताच्या 9-8 आधीच्या वर्णन केल्या त्या भक्ती कधी ठरतात? आत्मनिवेदन साधलं तर त्या भक्ती ठरतात, नाही तर त्या उपासना ठरतात नुसत्या, असं. आणि म्हणून याचे डिटेल्स आपल्याजवळ पाहिजेत. मोघम असा आकाशात परमार्थ नाही करायचा आपल्याला, ढगात गोळ्या मारल्या, नेमकेपणा. आणि या नेमकेपणा करता समर्थांचा दासबोध उपयुक्त पडतो, अतिशय उपयुक्त होतं. कारण यादी करायला लागले की समर्थ एकही मुद्दा सोडत नाही, सगळं व्यवस्थित लिहून काढता. आणि म्हणून काल आपण श्रवण भक्तीचा विचार केला की ऐकावं. श्रवण म्हणजे ऐकणे. काय काय ऐकावं? खूप ऐकावं. त्यांनी यादी सांगितली: रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ, प्रसंगज्ञान, 14 विद्या, 64 कला. कारण पूर्वी तसे लोक होते. एकदा न्याय नावाचा विषय आरंभ केला की 4-4 महिने फक्त न्यायच सांगायचे. न्याय नावाचं शास्त्र आपल्याकडे दर्शन आहे, बरं. गौतम त्याचे आचार्य आहेत, गौतम नावाचे ऋषी. त्यानंतर वैशेषिक नावाचा दुसरा न्याय आहे, म्हणजे अजून स्पेशलायझेशन केलं न्यायात, तो कणादांनी केलंय. कणाचा शोध त्यांनी लावला म्हणून कणाद हे नाव आहे त्यांचं. हे सगळे वैज्ञानिक आहेत. आत्ताच्या भाषेत ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो ना, हे सायंटिस्ट आहेत. फक्त सिगारेटचे झुरके मारत मारत त्यांना कुठली गोष्ट सुचत नाही, ते मेडिटेशन मध्ये सुचते, हे लक्षात घ्या. खूप यांचं, कारण खूप सूक्ष्म विचार करावा लागतो आणि याकरता मेडिटेशनच करावं लागतं. ध्यान करतात. हे कसं बरं असेल हे? असं नाही, असं नाही. त्यांच्या डोक्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स असतात, लक्षात घ्या. असे नुसते बसले तर त्यांना सुचलं असं नसतं, कोणालाच नसतं. कॅल्क्युलेशन्स असतात. हे कसं निर्माण झालं असेल बरं? हे 5 कसं म्हटलंय? किंवा यापूर्वी काही म्हटलं नाही असेही ऋषी होऊन गेले. मग त्यांना मंत्र दिसले. मंत्र दिसतात ज्यांना त्यांना ऋषी म्हणतात. ऋषया हा मंत्रद्रष्टार, असे मंत्र त्यांना दिसतात आणि तो मंत्र त्यांच्याशी बोलतो म्हणजे तो त्यांना हेच सांगतो की मी याच्याकरता उपयुक्त आहे, असे ऋषी आहेत हे. आणि या ऋषींनी हे सगळं सांगितलं, हे ऐकावं. सांगणं काय चाललंय? किंवा 6 शास्त्र सांगितली त्यांनी. न्यायशास्त्र आत्ता बोललो. सांख्य नावाचं शास्त्र जे आहे ते कपिलांनी सांगितलेलं आहे. वैशेषिक कणादांनी सांगितलेलं आहे. पतंजलींनी पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र सांगितलेलं आहे, बरं. पतंजलींनी योग नावाचं हे सांगितलंय, शास्त्र सांगितलंय. योग नावाचं दर्शन, षडदर्शन म्हणतो ना, ते सांगितलं. त्यानंतर आमच्या जैमिनी नावाचे जे ऋषी होऊन गेले, व्यासांचे शिष्य, त्यांनी पूर्वमीमांसा नावाचं दर्शन सांगितलं. आणि स्वतः वेदव्यासांनी जे 6वं लिहिलं ते उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र. हे ऐकल्याशिवाय कळेल का? खूप मोठं आहे हे सगळं. दुर्दैवानं इंग्रजांच्या 150 वर्षाच्या राज्यानंतर आज आपली शिक्षण पद्धतीच अशी झाली आहे की हे सगळं ऐकायला आपल्याला वेळ होणार नाही, असं आपल्याला घाण्यामध्ये
गुरफटले, घाण्यात जुमतात ना असं झालंय. सकाळी 5-6ला मुलांचा दिवस चालू होतो, तो रात्री 11पर्यंत चालतोय सध्या. म्हणजे 11ला ते ऑनलाईन नाही आहेत असं गृहीत धरून बोलतोय मी. म्हणून शनिवार रविवार मेल्यासारखे झोपतात ते. हे कधी अभ्यास होणार? म्हणून पूर्वी लाईफस्टाईलच अशी होती की तुम्हाला वेळ उरत असे. आपलं म्हणून एक लाईफ राहिलं नाही आज. हा देह कोण चालवतंय बरं? तुम्ही वरवर म्हणता की अन्न चालवतं वगैरे, पण जिवंत माणसांना अन्न चालवतं तुम्ही असं म्हणता ते ठीक आहे काही एका मर्यादेपर्यंत. अन्न असून सुद्धा माणसं मरतायत की नाही, औषधं असून सुद्धा मरतायत की नाही. याचा अर्थ काहीतरी असा फॅक्टर आहे की जो आपल्याला कळत नाहीये, तो आपल्या तत्वज्ञानाने सांगितलेला आहे. केवल कुंभक ज्याला साधला त्याला श्वास न करता सुद्धा वर्षानुवर्ष राहता येतं, ही कल्पना तरी माहिती आहे का आपल्याला? किंवा आता आपण थंडीत मरून जाऊ. आता हिमालयात एक माणूस आता 2-4 दिवस फिरतोय बघा, एक व्हिडिओ, तो कोण कशाला गेला होता त्यांनी व्हिडिओ काढलाय, तो एक सगळ्या अंग बर्फाने भरलंय त्याचं. म्हणजे तो मेलाय की काय वाटतंय, सगळं तोंड बिंड भरलंय, आणि तरी सुद्धा तो ऋषी, त्याला माहितच नाही की कोणी व्हिडिओ काढतो. केवल कुंभक नावाची गोष्ट आपल्याला माहित नाहीये. आपण ठरवून काही मुद्रा करून आपल्या शरीरातली उष्णता वाढवू शकतो हे माहिती नाहीये. टेंबे स्वामींच्या चरित्रात कथा आहे, हिमालयात गेले होते, अफाट बर्फ पडत होता, आणि म्हणून त्यांना काहीतरी राहायला जागा पाहिजे होती. म्हणजे साधन कालात सांगतोय, साक्षात्कार झाल्यानंतर नव्हे, आधी गेले होते. आणि त्यांना त्या गुहेत येऊच दिलं नाही, इतकी गर्दी होती, येऊच दिलं नाही त्या लोकांनी. जा म्हणले कुठेही जा, आणि कुठं जाणं शक्य नव्हतं म्हणून बाहेर बसून राहिले ते. आणि आता हे म्हणले जर त्या माणसाला जर मिळालं नसेल कुठं राहायला, त्यांना काय माहिती ना हे टेंबे स्वामी आहेत, अनोळखी मनुष्य. म्हणून ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर हा ध्यानाला बसलेला होता महापुरुष. सूर्यमुद्रा केली होती त्यांनी आणि उजवी नागपुडी फक्त सुरू केली होती. कोणीही मरू शकतो. आता परवा 4-5 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये एक मुलगा केवळ त्याला आत हॉटेलमध्ये घेतलं नाही म्हणून बाहेर मरून पडला. आता बातमी वाचली असेल आपण. आम्हाला हे माहितीच नाहीये की असं काही करायचं असतं. आपली इडा नावाची नाडी किंवा पिंगला नावाची नाडी आपण चालू करू शकतो, हे ऐकल्याशिवाय कसं कळेल असं म्हणतायत समर्थ. हे सगळं ऐका. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ती ऐकावी. पण आपलं लाईफच असं इतकं बिझी झालंय की हे सगळं ऐकायला वेळ नाही. आणि पूर्वी सगळ्यांना सगळं प्राप्त होतं आणि एकही रुपये खर्च न करता हे ऐकायला मिळत असे. हजारो मंदिरामध्ये, अगदी पहलगाम पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा द्वारकेपासून जगन्नाथपुरी पर्यंत खेड्या गावामध्ये जी मंदिर आहेत तिथे हे पुराणिक पोथीतलं सांगत असत आणि ते करून दाखवत असत. असा प्राणायाम करायचा बरं, अंतःकुंभक करा बरं, अमकी मुद्रा करा बरं, ही मुद्रा करा बरं, आणि तुम्हाला एकही रुपये खर्च नाही. मग जे निवडायला आणलेले तांदूळ आहेत त्यातले मुठभर तांदूळ ठेवायचे, त्याला एवढे मिळायचे, तो त्यात खुश राहायचा. मिनिमिलिझम मध्ये राहायची आपली स्टाईल असल्याचा परिणाम सगळ्यात भाग्यवान तो मानलाय आपल्याकडे ज्याच्याकडे काही नाहीये. आचार्यांचा श्लोक आहे, कौपीनवंत खलु भाग्यवंतः. पण पाश्चिमात्य संस्कृतीचा एवढं आक्रमण आपल्यावर झालं आणि त्याचा परिणाम आपण इतक्या प्रकारच्या वस्तू आणि अमकतमका गोळा करतो आणि तरीही आपण सुखी नाही हे आपल्याला कळत नाही. इतके आपण बुद्धीनी पण कमी झालो. समर्थ सांगतात हे ऐकल्याशिवाय कळेल म्हणून उदंड ऐका, उदंड. म्हणून माझी तळमळ ही असते की फक्त ऐका नाही हो, तुम्ही बोला, तुम्ही गाताच, तुम्ही अनेक कला करता, पण छोट्या छोट्या गोष्टी बसवा तुम्ही. खेडेपाडी प्रवचन, खेडोपाडी म्हणजे आपल्याला शक्य आहे तिथे प्रवचन करा आणि कुठलाही अहंकार होऊ द्यायचा नाही. एकदम साधं राहायचं, कारण जरा तुम्हाला थोडं यायला लागलं की लगेच महाराजगिरी शिरते सांगतात. कितीही चांगलं आहे हो, कधी आपण डाऊन टू अर्थच राहायचं, हे प्रॅक्टिस ठेवायचं. इथून उतरलं की चला रे पान बिन आणा, चला खाऊया, सिंपल. हे बरं चहा द्या, आणा कपभर. महाराजगिरी अंगात शिरू द्यायची नाही. हे मी वेगळ्या अंगाने बोलतोय. मला सांगायचा मुद्दा असा की हे आपल्याला पॉसिबल आहे, शक्य आहे. प्रत्येकाने पूर्वीच्या काळी स्वशाखेचं अध्ययन प्रत्येक जण करत असे. आज पैसे मिळवायचे असतील तरच माणसं वेद शिकतायत. मला पैसे मिळवायचे नाहीत तरी मला उत्तम तबला येतोय, काय हरकत आहे हो.
मला अमुक अमुक नाही करायचं तरी मला ही गोष्ट येते, एक छंद म्हणून. आणि हे समर्थ सांगतायत, ऐसे हे अवघेची ऐकावे, पुष्कळ ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावे. प्रत्येकाने ज्याला ज्ञानेश्वर महाराज किंवा समर्थ आवडतात त्यांनी एक गोष्ट ठरवून टाका, हे चॉकआउट करा. मी सांगतोय, हे प्रवचन कीर्तन म्हणजे केवळ सात्विक कर्मणूक म्हणून नाही ऐकायचं. आपल्या स्वतःची लाईफस्टाईल एकदा बसवून घ्या. नेहमीच सांगतो, प्रवचनकार कीर्तनकार काय करतो तर आपली विचारांची बॅग लावून देतो. आपण प्रवासात आहोत ना, सगळे प्रवास चालू आहे. बरं, आपल्याकडे सगळं साहित्य आहे, साहित्य नाही असं नाहीये, सगळं आपल्यातच आहे. एक तरी वाक्य मी आतापर्यंत नवीन बोललोय गो या 4 दिवसात? नाही. सगळं माहिती होतं किंवा मग ते फक्त रिकलेक्ट केलं गेलं. बरं, यातलं एक वाक्य मी ठरवून आलेलो नाही घरातनं. एवढे एवढे समाज साधारण सिलेबस ठरवून आलेलो असतो आम्ही. प्रत्येक कीर्तन करायचं आहे, माझं नव्हे, सगळ्यांचंच. मग होतं कसं, बेशिस्त माणसं असतात ना, ती ऐन वेळेला बॅग भरतात बघा. भरतात सगळं, पण ते उलट सुलट भरतात. त्यामुळे विमानतळावर चार्जर सापडत नाही. सगळे कपडे बाहेर, लोकांसमोर प्रदर्शन. अच्छा, यांच्याकडे हेही आहे वाटतं. आणि परत भरताना त्यात 2 विसरले खाली, त्या ह्याच्या खाली गेले. असे आमचे स्टाईल होते. म्हणजे बुवा धैर्य नावाची गोष्ट सापडायला काय होतं, बॅग नीट का भरायची, सापडायला पाहिजे म्हणून. विचारांची बॅग नीट का भरायची, योग्य तेवढा तो योग्य विचार सापडला पाहिजे ना. पैशाचं बुवा अमुक अमुक झालं, पैसे समजा गेले, उदाहरण घ्या, संकट येणारच आहे ना. संकट नाही असं जीवन, जिवंत तोपर्यंत संकट आहे. तर संकट आलं, संकट आल्यावर विचार सापडला पाहिजे, या विचाराने या संकटावर मात करायची. संकटावरती मात करायचं शस्त्र विचार आहे. समर्थांनी लिहिलं ना की जनी सर्व सुखी असा कोण आहे, याचं उत्तर आहे विचारी. श्लोक संपला, इथे श्लोक संपतो. म्हणून सांप्रदायिक माणसाकडनं समजावून घ्यावं लागतं. जो विचारी असतो तो सर्व सुखी असतो, आणि अविचारी असतो तो सगळ्या अर्थानं कम्फर्टेबल असून सुद्धा तो रडत असतो. म्हणून ते सापडायला पाहिजे, याच्यासाठी लावून घ्यायची बॅग. हे मला पुन्हा पुन्हा सांगायचं. तर आपण प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे, माझ्या सकट. आणि मी पूर्वीच केली असली पाहिजे तर मी प्रवचन करायचंय की मी किती वाजता उठेन, मी किती वाजता झोपेन. माझ्या जीवनात मला शरीराकरता काही गोष्टी कराव्या लागतील, व्यायाम आहे. मनाकरता काही गोष्टी कराव्या लागतील, माझ्या वेल्थ करता, कारण ती पण गोष्ट आवश्यक आहे, त्याच्याकरता काही गोष्टी कराव्या लागतील. त्याबरोबर मला पुण्याही करता काही गोष्टी कराव्या लागतील. पुण्य म्हणजे चांगलं कर्म. पुण्य म्हणजे तुम्ही कोपऱ्यात बसून जप करता त्याचा पुण्याशी काही संबंध नाही. जगाशी तुमची इंटरॅक्शन असते ना, त्यात पुण्य किंवा पाप साठतं. मी कोणाला त्रास दिला की त्याला म्हणायचं त्या कर्माचं पारंपरिक नाव पुण्य आहे, पाप आहे. आणि माझ्याकडून कुणाला उपयोग झाला की त्याचं पारंपरिक नाव पुण्य आहे. पूर्वीची नाव आहे तो फक्त ही. मी कोपऱ्यात बसून जप करतो म्हणून पुण्य केलं नाही, त्याचा काही संबंध नाही. ते तुम्ही डिवाइन पॉवर डेव्हलप करायकरता एक अनुष्ठान केलं, असं त्याचा अर्थ आहे. तर सांगायचा भाग असा की असं माझं मला ते करून असं घ्यावं लागेल. आणि आज समस्या बघा, गर्दी इतकी आहे, किती लोकांची लाईफस्टाईल ठरली आहे. आपण एलन मस्क मोठी मोठी नावं घेतो, ते कसे आहेत, किती वाजता उठतात, कसे राबलेत ते लोक. आज त्याचं स्पेस स्टेशन आहे, अमका आहे तमका आहे असं आपण बोलतो. ते केवढा दाबला असेल, काय स्ट्रगल केलं असेल त्यांनी. ही आधुनिक नावं म्हणून मी ते घेतलं, कुणाचंही घ्या तुम्ही. तसं मला भारतीय परंपरेत आपण असे लकी आहोत की फक्त लौकिक आपल्याला एलन मस्क नाही व्हायचंय, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजही व्हायचंय. आपल्याला हे तर ऐहिक तर उत्तम असलंच पाहिजे, त्याला काही चॉईसच नाहीये. पण ते राहणार नाहीये आपल्या बरोबर, म्हणून जे राहणार आहे ते आपल्याला मिळवायचंय. एक सुंदर मला अष्टक मिळालं, इतकं सुंदर अष्टक आहे ते. तो कवी विचारतो, तुम्ही काय मिळवलं तो आतापर्यंत. इतकं म्हणजे ते लिहूनच घेतलं मी. थांबा म्हणलं, थांब लिहूनच घेतो. त्यांनी यादी दिली आहे की बाबा रे, इथून मेल्यावर भगवंत आपल्याला काय काय विचारणार आहे हो.
मला विचारेल का बाबा तुझ्याकडे साधारण उपरण्याचे किती सेट आहेत, काय काय विचारणार आहे. तर अप्रतिम असं अष्टक आहे हे. एक दोन चार ऐका श्लोक त्यातले की तो विचारतो, भगवंत विचारतो, किती द्रव्य ते राष्ट्रकारी दिलेस, परार्थी कधी उक्ती तू वेचिलीस, किती वेळ मच्चिंतनी घालविला, विचारीला अंती हरी हे तुम्हाला, कधी श्री गुरु पाऊले वंदिलीस, किती जीर्ण देवालये बांधिलीस, किती वाणीने बोधिले तू जनाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, मना चंदनाचे परित्वा झिजावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, किती सार्थ केले अशा सद्वचाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, किती धेनु त्या खाटकाच्या करीच्या, कधी सोडविल्या जनांच्या सुखाच्या, कधी तुष्ट केले जनांच्या मनाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, किती वाढले अन्न ते दुर्बळास, किती पाजिले पाणी तू तान्हिल्यास, कधी लाविले आत पल्ल्या द्रुमाला, झाड लावणं, द्रुम म्हणजे झाड, कधी लाविले आत पल्ल्या द्रुमाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, बहु सौख्यदाता अशा ब्रह्मचर्या, कधी रक्षिले पाळिले तू स्ववीर्या, तया पाळुनी रक्षिले तू कुणाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, इतिहास तू वाचुनी जन्मभूचा, कधी नाशिला सांग तू क्षीणतीचा, विवेके कधी जिंकिले षड्रिपुला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, किती वर्णिले राष्ट्रवीर आसवाचे, किती गाळिले थेंबते आसवाचे, बघोनी कधी दीनशा बांधवाला, विचारील अंती हरी हे तुम्हाला. जय जय रघुवीर समर्थ. आणि याकरता प्लॅन द वर्क अँड वर्क आउट द प्लॅन. प्लेटोचं वाक्य, प्लॅन द वर्क. माझ्या जीवनाचं प्लॅनिंग ठरलेलं असलं पाहिजे आणि कुणालाही सांगायचं नाही. रामरायांच्या सद्गुणांपैकी अयोध्या कांडातल्या पहिल्या सर्गामध्ये रामांचे सद्गुण सांगतात वाल्मिकी ऋषी, की राम या प्रोजेक्टवर काम करतायत, हे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर कळायचं. अच्छा, ही वॉज वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट, आय डोंट नो. येस यू. कधीच नाही कळणार तुला ते. एवढंच आम्ही काहीतरी करायला घेतो आणि त्याची इतकी जाहिरात. आपल्याला माहिती होतं का द्वारकेचं हे चाललंय? काल कळलं ना. इतक्या म्हणजे तिथल्या लोकल लोकांना माहिती असेल हे सद्गुण आहेत. आणि याचं नियोजन करण्याकरता मी का बोलतोय, हे सगळं दासबोधाचा तपशील होणार नाहीच आहे आपला यावर्षी. मग प्लॅनिंग हे करूया की जेवढा होईल त्यात मी माझ्या जीवनात काय मिळवणार आहे, हे ज्याचं त्यांनी चॉकआउट करायचंय. बरं, प्रत्येकाचं सेम नसणार आहे, कारण लाईफस्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची. समर्थ सांगतात हे सगळं ऐका, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगळं सगळ्यांकरता नसतं, त्यातलं काहीतरी आपल्याकरता असतं, तेवढंच आपण घ्यावं आणि आपला प्रपंच सजवावा, विचार प्रपंच आपला सजवावा. विविध प्रकारच्या वस्तू आपण घर सजवतो की नाही, विविध प्रकारची वस्त्र आणून आपलं शरीर सजवतो, विविध प्रकारची अन्न खाऊन आपण आपलं शरीरही खूप सजवतो, पोटही सजवतो, सुजवतो. विनोद सोडून देऊ, पण त्याबरोबर विचाराने आपलं अंतःकरण सजवावं हे सांगतात. आणि इथे श्रवण भक्ती नावाचा समास पूर्ण होतो. दुसरा समास आहे कीर्तन भक्ती. आता कीर्तन म्हटल्या बरोबर डोळ्यासमोर पेटीत आपले मांडलेत, बुवा पगडी घालून उभा आहे, झांज वाजवत बिचारा, समोर एक दोन चार लोक बसलेत पेंगत पेंगत,
असं काहीतरी डोळ्यासमोर एक चित्र येतं. मग याकरता कीर्तन शब्द आपल्याला फोडला पाहिजे. कीर्तन शब्द कसा झाला? कीर्त धातू आहे. कीर्त कीर्तयती म्हणजे स्तुती करणे. चांगलं चांगलं म्हणले कोणाला तरी, ज्याला आपण चांगलं म्हणत राहतो त्याचं आपण कीर्तन करत असतो. म्हणजे अगदी आपण संध्याकाळी जेवायला बसलोय आणि ज्ञानोबांची ओवी वाचतोय, म्हणतोय, वाचत नाहीये, पाठ आहे ती. तिथे काय ज्ञानेश्वरी बस नाही, तिथे आपल्याला ते खाणं ठेवलंय सगळं. पण बोलता बोलता आई काहीतरी म्हणते, वडील काहीतरी म्हणतात, मुलं काहीतरी म्हणतात आणि वर्णन चाललंय ज्ञानोबांचं. म्हणजे सगळे मिळून काय करतायत? ज्ञानोबांचं कीर्तन करतायत. याचा प्रोग्राम म्हणून आपण करतो, कारण भगवंताची सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी कीर्तनाची व्याख्या केली आहे समर्थांनी. नाथांची व्याख्या आहे. भक्ती ज्ञानाविरहित भक्ती इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. याला कीर्तन म्हटलंय त्यांनी. त्याचा एक वेगळा आहे मुद्दा. पण जाता येता जरी मी कुणाला चांगलं म्हणलो, अरे नाम घे बरं, त्याचा उपयोग आहे की मी नामाचं कीर्तन केलं. म्हणून समर्थ सांगतायत की या पद्धतीनं मनुष्याचं जीवन असावं की त्याची स्तुती गात गात राहावं, छंद तो असावा. कीर्तन प्रोग्राम म्हणून म्हटला तरी त्याचं वर्णन करणार आहेत समर्थ. पण आपल्याला मूळ व्याख्या माहिती नाही असं व्हायला नको म्हणून मी मूळ व्याख्या बोललो. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. आता कीर्तन करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली लागते? तर पाठांतर असावं लागतं. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. अख्खा ग्रंथ कंठात धारण करावा. भगवत कथा निरंतर करीत जावी. रामरक्षाम पठेत प्राज्ञ पापग्नीम सर्व कामदाम म्हटले ना. यह कंठे धारयेत तस्य करस्था सर्व सिद्धया. आपल्याला रामरक्षा किंवा मनाचा श्लोक वगैरे पाठ, अख्खा ग्रंथ पाठ करावा म्हणतात समर्थ. दासबोध पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, अमक पाठ. पाठ असलं की चिंतनाला सोपं जातं हो. श्रवणापेक्षा कीर्तन जास्त इम्बाईब होणार आहे, मुरवणार आहे ती गोष्ट आपल्या अंतकरणात. का? श्रोत्यावर तेवढी जबाबदारी नाही हो. तुम्ही नाही ऐकलं समजा मी सांगतो ते, समोर बसलाय फिजिकली, ठीक आहे, घरचा विचार केला तुम्ही. आपण कीर्तनात झोप येऊ नये म्हणून 4 वाजता चहा केला होता झोप येऊ नये म्हणून. नंतर दूध गरम करायला ठेवलं शेगडीवर, गॅसवर. गॅस बंद करायला राहिला का काय? आता घरात कोणीच नाहीये, मग जाईपर्यंत ते पातेल्याचं काय होईल असा तुम्ही विचार करू शकता. उगाच मी टेन्शन वाढवत नाही बुवा, खरंच म्हणताय. कारण काही लोक असे माझ्यावर तसं नाही सांगणारा. जो तुम्ही इथे बसलात ना की जबाबदारी वाढली, जास्त जबाबदारीनं परमार्थ निदान तेवढ्या वेळापुरता तरी कधी करावा लागतो जर सांगायचं असेल तर. म्हणून बुवा म्हणत असत, मी अभिषेकी बुवांना मी डायरेक्ट एकदाच भेटलोय, पण बुवांचं मी वाक्य ऐकलं होतं कुणाकडून तरी, मला वाटतं सुभाष दादा वगैरे गडावर यायचे, की ते म्हणायचे की कार्यक्रम घ्या म्हणजे रियाज होतो. हे कीर्तनाबद्दल समर्थ सांगतात की तुम्हाला सांगायचं म्हटलं की तुम्हाला सकाळी अभ्यासाला बसलंच पाहिजे. बाकी तुम्हाला घरी फिरायला जाता येणार नाही. माझी बँकेत नाही, संध्याकाळी दासबोध आहे, मला 4 तास बसलं पाहिजे म्हणजे संध्याकाळी 4 तास बोलता येईल ना. आणि असं 1-2 वर्ष बसून नाही चालत, 1-2 वेळा बसून नाही चालत, असं 20-20 वर्ष बसावं लागतं सकाळी. वक्ता आपल्याला दिसताना दिसतो तो 2 तास कीर्तन करतो किंवा 4 तास प्रवचन करतो असं आपल्याला दिसतं. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, आम्ही पाटीभर खातो तेव्हा वाटीभर सांगतो. समर्थ ते सांगतात, उदंड करावे पाठांतर, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. आणि सगळ्यात महत्वाचं आउटलुक इथे समर्थ सांगतायत, 4थी ओवी. प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकारांनी ही गोष्ट अंतःकरणात बिंबवून घ्यावी, किंवा कीर्तनकार प्रवचनकार हा व्यवसाय नसेल तरी बिंबवून घ्यावी की मी माझ्या आनंदाकरता कीर्तन करतोय. 4थी ओवी. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहो चिनये.
दुसऱ्या कुणाला सांगण्याकरता मी ही कथा करत नाही. तुलसीदासांना कोणीतरी प्रश्न विचारला, कशा करता हे तुम्ही रामचरितमानस रचताय? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. माझ्या करता सांगणं हे प्रोफेशन नसावं, ते मिशन असावं. परिणाम असा होतो की आपल्याला आनंद होतो. मला स्वतःला आनंद नको का व्हायला? नाही तर फक्त रामकृष्ण परमहंस म्हणत असत, कीर्तनकार प्रवचनकार हे झाडू खराट्यासारखे असतात म्हणाले. का? ते जातात तिथे स्वच्छता करतात, पण ते घाण असतात म्हणाले. सावधानता असण्याकरता विवेकानंदांना सांगत होते ते, की तुला हे काम करायचंय, तू स्वतः घाण नको साठवू, कारण तू स्वच्छता करता 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 स्वतः घाण होतो तो झाडू. केवढं डेंजर आहे. मी कशा करता करतोय हे कीर्तन? युट्यूब वरचे माझे श्रोते वाढवाय करता का? काय फेसबुकवर काय असतात ते फ्रेंड्स काहीतरी म्हणतात बघ त्याला, मलाही ते सगळं माहित नाही. कुठलंही बहिर्मुखतेचं आउटलुक नसावं. मला यात भगवंताची कृपा व्हावी. सांगता सांगता कळतं, क्लिक होतं, अरे हा मला माहिती नसतं की मी हे बोलणार आहे. आणि बोलता बोलता एखादं वाक्य येऊन जातं की माझं मला ते क्लिक होऊन जातं. आणि अशी अत्यंत महत्वाची जबाबदारी त्या कीर्तनकारावर टाकतात समर्थ. ते म्हणाले, मनापासून आवडी. मनापासून ती गोष्ट त्याला आवडली पाहिजे. जे काम तुम्हाला आवडत नाही ते काम तुम्ही फार दीर्घकाल करू शकत नाही. ऑफिस मधनं घरी यायची गडबड का असते सांगा? काय काय ठेवलंय काय घरी? तिकडं त्या बॉसची बोलणी खाल्ली, इकडं काम आवडत असेल तर ते मनुष्य मनापासून करतो आणि तो त्यात लाईफ लॉंग चांगला करिअर करू शकतो. आणि तो बायकोला ठणकावून सांगू शकतो, आय एम बिझी, मी खूप महत्वाचं काम करतोय ग. आणि तिलाही काही दिवसांनी, थोडे दिवस होईल भांडण काय थोडाफार मतभेद, पण तिलाही काही दिवसांनी कळतं की माझा पती एक कन्सेप्च्युअल पर्सनॅलिटी आहे आणि मी त्याला समर्पण असलं पाहिजे माझंही, तर त्याचा प्रपंच नीट होणार आहे हे तिलाही कळेल. त्याच्याकरता तो तसा पाहिजे ना. हलकेपणा यायला वेळ लागत नाही, जबाबदारीनं वागायला ते कळायला वेळ लागतो. समर्थ सांगतात हे करावं. याचं कारण काय हो? याचं कारण त्या ईश्वराला, भगवंताला सगळ्यात प्रिय काय आहे? त्याला हार आवडतात का कुठले? त्याला कुठली अत्तरं आवडतात का? त्याला कुठल्या पूजा आवडतात का? ते करू आपण, नाही असं नाही, कारण आपल्याला ते सगळं सजवलेलं दिसलं की आपल्या डोळ्याला बरं वाटतं. पण त्याला सगळ्यात प्रिय जर काय असेल तर भगवंतास कीर्तन प्रिय. समर्थांची ओवी. त्याला सगळ्यात प्रिय काय? भागवतातला विषय आहे. भगवान म्हणतात, मी कुठे असतो? माझा मुक्काम कुठे असतो? प्रल्हादाला सांगतायत ते. म्हणजे प्रल्हाद भगवंताला म्हणाला की तुम्ही नारदांना सांगितले ते हेच ना. तो श्लोक सांगतो मी आधी. भगवान नारदांना सांगत होते. नारद म्हणले, अरे काय कुठे गडबडीत असतोस तू? तुला शोधायचं कुठं? काही महत्वाची केस असेल, मी तुझ्याकडे आलो, कुठला फोन लागत नाही, अमुक नाही तमुक नाही. आप जिनको कॉल कर रहे वो अभी अस्ताव्यस्त आहे. अशी अस्ताव्यस्तच माणसं असतात बघा. फोन वेळेवर उचलायचा नाही. खूप लोकांना खोड असते. कशाला घेतला म्हटलं, त्याला टाकून देतो. काय जबाबदार म्हणून जे लागतं ना पर्सनॅलिटी, पटकन फोन किंवा उत्तर नंतर लगेच रिकॉल करणं. अननोन नंबरवर नका करू. पण एक कशाला तो फोनचा उपयोग? तुला कसा काय उपयोग? असं विष्णूला ताणतायत ते नारद. विष्णूला प्रेम आहे ना. विष्णू म्हणाले, बघ लक्षात ठेव नारद, तुला एक हॉटलाईन देऊन ठेवतो, हॉटलाईन नंबर, आणि तो इथे दिलाय. भागवतातला श्लोक सांगतो मी 7व्या स्कंधातला. भगवान म्हणतायत, नाहम वसामी वैकुंठे. मी वैकुंठाचा पत्ता देतो, फक्त आधार कार्ड करता घेतलेला पत्ता आहे, मी तिथे राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ. योग्यांच्या हृदयात नाही का, योग्यांच्या हृदयात असतो. हृदयाचा बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. पण नाही मी योग्यांच्या जवळ राहत. रवौ सूर्यबिंबाच्या ठिकाणी असतो का?
कारण हे अर्घ्य जेव्हा दिले जातात तेव्हा ते अर्घ्य घ्यायला भगवंत तिथे येतो असं म्हणतात. नसतो, कारण हल्ली संध्याच करत नाहीत लोक. मला हेलपाटा होतो कस जायचा, मग मी कुठे असतो? मदभक्ता यत्र गायंती, तिथे माझे भक्त गायन करतात, चर्चंती चर्चा करतात. माझ्याबद्दल जिथे विषय चालू असतो, प्रेमानं सगळी गर्दी असते, तिथे मी बसत नाही, तिथे मी उभा राहून माझं कीर्तन ऐकतो. भगवंत असं कीर्तन प्रिय. समर्थन याच्याकरता अभंग लिहायचं सोडून या श्लोकाचंच अभंगीकरण केलंय. अभंगाच्या स्वरूपात श्लोक आहे. श्लोक काय आहे? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. तिष्ठत उभा राहतो. हेच आमचे समर्थ सांगतात. नसे वैकुंठीचे ठाई, नसे वैकुंठीचे ठाई. आमचा माणूस का गेला हो? फोन करतो आला तर करा. सुधीरलाच कळवा, आठवण करताय. नसे वैकुंठीचे ठाई, नसे योग्यांचे हृदयी, 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 नसे योग्यांचे हृदयी. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. ब्रह्मादिकासी नाथुडे, ब्रह्मादिकासी नाथुडे. तोमी कीर्तनी सापडे, तोमी कीर्तनी सापडे. रामदास म्हणे साचे, रामदास म्हणे, रामदास म्हणे साचे, रामदास म्हणे साचे. नसे वैकुंठीचे ठाई, नाही योग्यांचे हृदयी. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. ब्रह्मादिकासी नातुडे, तो मी कीर्तनी सापडे. रामदास म्हणे साचे. वाक्य आहे भगवंताचे. याचं वाक्य चुकीचं तुम्ही ठरवाल काय? भागवतातलं वचन आहे. म्हणून त्याला अतिशय प्रिय आहे हो. त्याला बाकी कुठली सभा आवडत नाही. पक्षांची सभा, आमका पक्ष, रायगडावर परवा झालेली, ते म्हटले अमक्या अमक्या पक्षांनी अयोध्येला त्यांचा पक्षाचा इव्हेंट केला. परवा काय रक्तदान शिबिर होते वरती. त्यांना नाही आवडत हे सगळं. त्याला काय आवडतं? छान कीर्तन चाललंय, जय जय रामकृष्ण हरी. बघा, असं आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव असेल. काही आपला संबंध नसतो, पण ते कार्यक्रम सुरू झाला, असा ह्याच्यावरती पखवाजावर थाप पडली ना की आपल्या अंगावर रोमांच यायला लागतात. भगवंत तिथे आल्याची ती खूण आहे. आपल्याला वाटतं आपल्याला ते झालंय, आपल्याला नाही, ते कोणालाही होतं. तिथे आलेल्या प्राण्यांना सुद्धा ते होतं. कुत्री मांजरी बसतात तिथे कीर्तनाला. सोमेश्वर मंदिर आहे आपल्या पुण्यामध्ये, तिथे कुत्र्याचा फोटो लावलाय खांबावर. का? खूप वर्ष एक कुत्रा येऊन बसायचं तिथे. तिथे कोणी बसला असेल तर करून त्याला बाजूला काढायचं त्या माणसाला, तिथे बसायचं कीर्तनापुरतं. कीर्तन झालं की त्यापुढे साखरपुड्याने टाकले तेवढे खायचं, निघून जायचं. त्याच्या अंगावर शेजारचे कधी भांडायचं काही नाही. आणि ते कीर्तनातच गेलं. तिथे फोटो लावला त्यांनी, आपण जाऊन बघू शकता. किती प्रेम हो. आतापर्यंत उद्धरलेले कुठली यादी काढून बघा तुम्ही, त्यांना हे ज्ञान कुठून प्राप्त झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता ओवी लिहिली आहे की नसे वैकुंठीचे ठाई, नागी योगियांचे हृदयी.
योगियांचे मानस उमरडोनी जाय, परी तयापासी पांडवा, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. योगियांचे मानस उमरडोनी जाय, परी तयापासी पांडवा, हारपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा, नित्य करीती माझा. नाथ महाराज म्हणाले, कीर्तनाची देवा आवडची मोठी, एका जनार्दनी देव घाली मिठी. कीर्तन त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. नाथ महाराज. दुर्दैवानं याचीच आपण उपेक्षा केली म्हणून समाजाची ही अवस्था झाली. समाज या स्तराला का आला विचार करा जरा. 2-3 पिढ्यापूर्वी आपल्याजवळ ही व्यवस्था होती का सांगा? मोबाईल्स होते. 2-3 पिढ्यापूर्वी एवढी व्हेकल्स होती, इतके उत्तम उत्तम औषधं होती, हॉस्पिटल्स होती. पण खरं सांगा, शारीरिक आणि मानसिक त्यांची तब्येत आपल्यापेक्षा चांगली होती, ही गोष्ट अमान्य कराल काय? काय होतं त्यांच्याजवळ? त्यांच्याजवळ ज्ञानोबा तुकोबा होते. व्यर्थ टेन्शन घेण्याचं नाही, कारण जेवढं आहे तेवढंच मिळणार आहे हे त्यांना कुठंतरी कीर्तनकार. बरं, तो असा पर्टिक्युलर तुझ्याकरता याच्याकरता बोलायचा नाही, तो रॅन्डम बोलायचा, पण ते ऐकून माणसं यायची. असा एकही मनुष्य नव्हता 3-4 पिढ्यापूर्वी की जो कथा कीर्तनात जात नसे. घराला बंद करून कड्या लावून जात असत कथा कीर्तनाला. आठवा आपण आपली आजी आजोबा. फिटनेस मेंटली आणि फिजिकली पण होता की नाही. डिमेन्शिया, डिप्रेशन, डीप डिप्रेशन, कसलं फिप्रेशन. एकदा ज्ञानेश्वरी ऐकून आला की रिलॅक्स असायचा होतो, पण मरायला सुद्धा तो तयार असायचा. काय म्हणले, आज मरायचं काय, उद्या मग केव्हा तरी मरायचंच आहे. हा जो ठणठणीतपणा होता तो कशाने येतो? आपल्यात कीर्तनानेच येतो. दुसरं काय सांगा ना मला. बरं, हे माहिती नाही का? आज हेच मेसेज आपल्या गुगलवर असतात ना, याच्यावर येतात ना, व्हॉट्सअपवर. परिणाम कीर्तनाचा होतो, त्या मेसेजचा परिणाम होत नाही. फक्त माहिती होते, परिणाम होणं महत्वाचं आहे, इम्पॅक्ट. कारण तिथे देव मांडलेला असतो ना. तिथे गेल्यावर आपली सायकोलॉजी बदलते. कुठले तुम्ही ज्ञानेश्वर मंदिराच्या इथे जा, कुठले, आता गजानन महाराज आमच्याकडे मंदिर आहे सहकार नगरला, तिथे कीर्तनं चालली आहेत चांगल्या चांगल्या बुवा लोकांची. गजानन महाराज मागे आहेत, महाराजांचा प्रकट उत्सव चालू आहे. त्यामुळं आपल्या चित्तामध्ये एक प्रकारचा भाव जागा झालेला असतो, आणि तेव्हा जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा तो विचार आपल्यावर बिंबतो, ठसतो, मग आपल्या वर्कमध्ये येतो. मोबाईलवरती आलाय विचार, तो कसा काय आपल्यावर ठसेल? चैतन्यांची गाठ आहे हो तिथे. ते चैतन्य बोलतंय ना तिथे, आणि हे चैतन्य ऐकतंय, त्यामुळे आपोआप परिणाम होतो. ह्याचा फक्त नाही विचार आवडतो, त्याच्यावर मी ओवीच तयार केली समर्थांच्या धर्तीवरती, मूर्ख लक्षणेच्यावरती. आला मेसेज फॉरवर्ड करीत तो एक मूर्ख. ते वाईट नाही आहे बर का, पण परिणामकारक होण्याकरता समर्थ सांगतात कीर्तन. यानंतर सांगतात या कथेत काय काय असावं त्याची यादी दिली आहे त्यांनी. कथा अन्वय लापणिका, भरभरून कथा असाव्यात. अशा भरगच्च कथा, कथावर कथा, कथावर कथा. अहो, कथा म्हणजे केस लॉज आहेत, लक्षात घ्यायला. वेद जो असतो तो घटनेप्रमाणे असतो. स्मृती असते ना, ती प्रत्यक्षामध्ये लॉ असते, आणि या लॉ प्रमाणे, या न्यायाप्रमाणे कुणाला न्याय दिला गेला ते पुराणामध्ये आणि कथांमध्ये असतं. आमका आमका चुकीचा वागला ना, मग त्याला असं नरकात जावं लागलं, असं वागलं तर नरकात जायचं असतं, हा लॉ आहे. हा स्मृतीमध्ये येतो. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, बालाशर स्मृती, आमकी स्मृती. स्मृती ज्या आहेत, आपण म्हणतो ना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, ते गुरुजी आपल्याकडे म्हणतात. आपण आपलं ते केव्हा एकदा उरकतं याच्या अर्थानं करत असतो, आणि गुरुजींना सुद्धा विचारतो किती लवकर आवडतं ना, म्हणून ते आवर्तन करतात. ज्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्याच्याकडे आपलं उपेक्षा आहे असो. आणि हे सगळं कशात आहे? घटनेमध्ये लॉज नसतात. लॉ कुठल्या धर्तीवर केले पाहिजे ते तिथे लिहिलेलं असतं, कुठल्याही घटनेमध्ये. मग नंतर ते इंडियन पिनल कोड अमुक अमुक प्रमाण असं ते उतरतं, म्हणजे ते स्मृती आहे. आणि या कथा म्हणजे केस लॉज आहेत की बाबा असं वागलंय, ते वाईट वागले, गोष्ट आहे का, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. कथा अन्वयाला आपण का गोष्ट आहे का? एक संन्यासी होता,
चांगला होता, तरुण होता, तेजस्वी होता. लहानपणीच संन्यास घेतला. संन्यास झेपेल असा होता. पण झेपायला पाहिजे. विशिष्ट वयानंतर नाही तो झेपत. हळूहळू विषय सगळे मानवड काढायला लागतात. पण ते सगळं विचारपूर्वक त्यांनी तो संन्यास घेतला. आणि संन्याशांनी 3 दिवसापेक्षा एका गावात राहू नये असं शास्त्र आहे. संन्याशांनी कुणाच्या घरी राहू नये असं दुसरं शास्त्र आहे. संन्याशांनी सगळ्यांची जेवण झाल्याशिवाय जेवू नये असं शास्त्र आहे. भागवतातलं सांगतो बरं. 15वा स्कंध 15वा अध्याय 7व्या स्कंधातला 15वा अध्याय. बरं, 15वा स्कंध चुकून म्हणलो मी. 7वा स्कंध 15वा अध्याय. आणि 12, 13, 14 मध्ये आहे ते या अध्यायात. 15 अध्याय त्याच्यामध्ये आहेत. संन्यासी कशाला म्हणतात? त्यांनी असं बघावं, कुठल्याही कौलातनं धूर येत नाही ना बघावं, मग त्या दारासमोर भिक्षेला जावं. म्हणजे सगळ्यांची जेवणं झाली आहेत असं. संन्याशांनी गरम साडेदहाला नाही मागायचं. म्हणून संन्यास अवघड आहे. आज संन्यासाचं इतकं कौतुक करून घेत असतो, त्याला माहितीच नसतं हे असं असतं. त्याला वाटतं कपडे म्हणजे संन्यास आहेत आणि पाद्यपूजा. खूप अवघड आहे. मी काही टीका करत नाही आहे. खूप अवघड आहे मला सांगायचं आहे बरं. आणि त्यांनी ती भिक्षा घ्यायची झोळीत आणि ती नदीत अशी 24 वेळा बुचकळायची. मुळा मोठे आहेत, काय काय येईल त्यातनं असं. संन्यासी असा होता. 3 दिवस पूर्ण झाले एका गावात. मी कथा अन्वय लापणिका करता सांगतोय, कशा भरगच्च कथा असतात या. आणि असा तो निघाला या गावावरून त्या गावाला. आग्रह करून त्याला थांबवला म्हणून तो थांबला. काही प्रवचन काय जे करणार असेल तो. आणि त्यामुळे त्याला निघायला उशीर झाला. तो म्हणत होता मला जाऊ दे, पुढच्या गावात जायचं. नाही हो गुरुजी, लवकर जवळच आहे, जा. आणि निघाला. आणि गावातनं बाहेर पडेपर्यंतच रात्र झाली. आता काय करणार? बरं, जंगलामध्ये वगैरे जाऊन भगवंत रक्षण करतो वगैरे आहे, पण भगवंताची काय टेस्ट बघायची का? बघू सिंहासमोर मी जाऊन उभा राहतो, करतो का देव रक्षण? असं नसतं करायचं. देवाची परीक्षा बघायची नाही म्हणून माणसांना रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळायचे असतात. भक्ताला सुद्धा भगवंत रक्षण करत असतोच, पण त्याची का परीक्षा बघायची? म्हणून कधी नियम नाही म्हणले भक्ताला सांभाळतो भगवंत. काहीतरी मिस इंटरप्रिटेशन आपल्या अंतःकरणात बसवून घ्यायचं नाही कधी. नाही म्हणले देव आहे, घाला मग कोरोना तपकिरीसारखा नाकात. असं नसतं हो. सगळ्यांनी कशाला मग सांगितलं असतं तुकोबा ज्ञानोबानी. समर्थांची ओवी आपण ऐकली परवा की जो वेळच्या वेळेला औषध पाणी घेत नाही तो मूर्ख आहे. औषध न घे असोनी व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. म्हणून जंगल सुरू झालंय. म्हणून तो विचार करतो काय करूया. बरं, आता परत जाता येणार नाही हो. म्हणून गावाच्या बाहेर अगदी सीमेवरती एक झोपडी दिसली. ओसरी, जुनं घर, कौलारू. आतमध्ये दिवा चालू होता. 7-8 वाजले होते त्यामुळे दिवा होता. म्हणून त्यानं दार खटखटवलं. आतून एक तरुण बाई बाहेर आली. ती म्हणली काय हो संन्यासी बुवा, कशाला आला होतात? तो म्हणाला असं असं गावातनं बाहेर पडायला माझा उशीर लागला, मला दुसऱ्या गावात जायचंय, पण आता अंधार आहे आणि पुढे जंगल सुरू होतंय, तर मी ओसरीवरती इथे माझ्याजवळ चटई बिटई आहे, फक्त मी इथे राहू का हे विचारायला मी आलोय. ती म्हणाली ना अवश्य राहा, आमचं भाग्य आहे म्हणले, काही हरकत नाही. आणि तो तिथे राहिला. उशिरा का होईना आंघोळ केली समोरच्या विहिरीवरती. भोपळ्याच्या फोडी होत्या त्या खाऊन घेतल्या. काय ध्यान मेडिटेशन करायचं तर केलं आणि झोपला. झोप लागली. आतनं खोकल्याचा आवाज येत होता. तिथे जे राहत होते, तो मनुष्य जो राहत होता तो, त्याचा उशिरा लग्न झालं होतं. अतिशय म्हातारा. त्याची पहिली बायको गेली, दुसरी गेली आणि मी ही तिसरी. आणि गरीबाची मुलगी होती ती, दिसाबिसाला बरी होती. आणि त्याला म्हणजे तो अंथरुणाला खेळला होता अक्षरशः, तो जो होता म्हातारा तिचा नवरा. आणि खोकतोय खोकतोय थुंकतोय, ते डोक्याची पिकदाणी ठेवलेली. तर मध्यरात्री ही बाई पिकदाणी घेऊन बाहेर ती कफ टाकायला आली, काय ते बडके टाकायला आली. आणि बाहेरच्या त्या विहिरीच्या इथे डोणीवर स्वच्छ केला आणि आतमध्ये निघाली. हा झोपला होता असा छान मस्त तब्येत. आणि चंद्रकिरण त्याच्या त्या झोपडी होती, बाहेर असे गवत होतं वरती. त्या गवतातून चंद्रकिरण याच्या अंगावर पडले होते. इतका तेजस्वी दिसत होता तो.
हिच्या मनामध्ये नको ते आलं. तिने विचार केला, विचारूया तरी याला, जी गोष्ट माझ्या जीवनात दुर्लभ आहे विचारूया, कदाचित काही लोक तसे असतात, असं तिनं सरळ विचार केला. म्हणजे शरीराला जे वाटलं तो विचार तिनं केला. शरीराचा परिणाम मनावर खूप असतो, हे लक्षात घ्याल, म्हणून तो जिंकायचा आहे. शरीराचा परिणाम मनावर न होऊ देणं याला दम म्हणतात, आणि मनाचा परिणाम आपल्यावर न होऊ देणं याला शम म्हणतात. दम शम, शमदम ऐकले ना, शमदम कळा विज्ञान सज्ञान ऐकलंय ना. दम याचा अर्थ इंद्रिय निग्रह आणि शम याचा अर्थ मनोनिग्रह. पण नाही, ती प्रापंचिकच होती, तिला काय ठीक आहे म्हणून आतमध्ये गेली. एक खूप वेळाने झालंय, आतमध्ये बघत गेली त्याला, आणि अर्धा तास गेला, संधी गेली तर पुन्हा येणार नाही, उद्या निघून गेला तर, अशा अर्थानं ती बाहेर आली. कारण तिच्या जीवनामध्ये ते सुख प्राप्तच नव्हतं, पतीकडून जे सुख पाहिजे ते तिला प्राप्त नव्हतं. म्हणून तिने इच्छा व्यक्त केली, बाहेर आली, हाक मारली, संन्याशी बुवा. हा उठून बसला. काय म्हणताय ताई, एक बोलू का? काय बोला. असं असं माझी इच्छा अशी आहे. ते म्हणाले, असा विचार करू नकोस, मला माहिती नाही तुझी प्रापंचिक बॅकग्राऊंड काय ती, पण एकूण कोणीतरी आत खोकतोय, तो वडील किंवा नवरा कोण जर असेल, आत्ताच तू दुःखात आहे असं दिसतंय, आत्ता वाईट वागलीस तर अजून दुःखात जाशील, असा विचार करू नकोस बरं. ती आतमध्ये निघून गेली. पण असं आहे, कामातुराणां भयं न लज्जा, अर्थातुराणां पिता न बंधू. अप्रतिम या सगळ्या गोष्टी जुन्या लोकांनी सांगून ठेवल्यात. थोड्या वेळानं तो काम इतका तिला उचंबळला, ती धावत आली, ती म्हणली, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय जायचंच नाही. तो म्हणला, मी शक्यच नाहीये. तोपर्यंत पहाट होत आली आहे, 3 वाजले, 4 वाजलेत, झुंजमुंज होणार आहे. आता थोड्या वेळानं माणसं आता बाहेर पडणार आहेत आंघोळीला नदीवर. अशा वेळेला तिनं इतकी जबरदस्ती केली. ती म्हणाली, महाराज आता जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली तर मी आरडाओरडा करीन, अंगावरचे कपडे फाडून घेईन, माणसं येतील धावत आणि तुम्हाला मारतील. तुम्हाला भीती वाटते का? म्हणाला, भीतो मी फक्त भगवंताला. पण व्हायचं तेच झालं. ती म्हणली, तुम्ही आतमध्ये नवऱ्याला घाबरताय का माझ्या? एक पाटा वरवंटा होता, तो पाटा घेऊन गेली, आपल्या नवऱ्याच्या टाळक्यात घातला, ते गेला. तो कथा कल्पतरू नावाचा ग्रंथ आहे, त्यातली कथा सांगतो मी आपल्याला. तो मेला. आता घाबरला. बाप रे, धैर्य काय असू शकतं. बरं, अशा बातम्या आपण आज ऐकतो की प्रेमी आणि प्रेमिका यांनी आपल्या नवऱ्याला, त्या प्रेमिकेच्या नवऱ्याला ठार, ऐकतो की नाही आपण, वाचतो असं. त्यामुळे इम्पॉसिबल काहीच नाहीये हे. बापरे, घाबरला. तो म्हणतो, ताबडतोब निघायला पाहिजे. अहो, कुठलं जाऊ देतीये. तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली, असं अंगावरचे कपडे बिपडे फाडून घेतले, आणि लोक धावत आले, संन्याशाला धरला. अरे, काल आम्ही तुझी पूजा केली, तू काय आहेस, ठारच मारायला पाहिजे तुला. पण ज्या हाताने आमच्या गावातल्या स्त्रीला स्पर्श केलास, तिचे अंगावरचे कपडे फाडलेस, तुला एवढी शिक्षा देतो. म्हणून त्याचे दोन्ही हात तोडले हो, त्या लोकांनी तोडले. तो सांगतो तर अगदी, नाही हो नाही हो असं नाहीये, पण कोणी ऐकलं नाही, घेतलं आणि हात तोडले. त्याला औषध बिषध लावलं नंतर त्या वैद्याने, काय असेल ते, आणि हा जंगलात चालला. खूप रडला. जंगलात जाऊन बेशुद्धच पडतो अशा वेळेला मनुष्य. शुद्धीतनं बाहेर आल्यानंतर जंगलात खूप रडला. हाकलून दिलाय त्याला गावातनं. आणि परमेश्वराला सांगितलं, विचारलं त्यानं, हेच फळ काय मम तपाला, हेच फळ काय मम तपाला. आणि ज्या तळमळीनं त्यानं हाक मारली, भगवंत तळमळीतच प्रगट होतो. लक्षात घ्या. तीव्रेन भक्ती योगेन, भगवंताला ऍबस्ट्रॅक्ट जो आहे तो असा प्रकट कराय करता तळमळ निर्माण व्हावी लागते. तो तुमच्या जपानीन तपानीन या वाचनाने प्राप्त होणार नाहीये. त्याला कसं आहे, भगवंत राहतो कुठे, तो हृदयात राहतो. हृदय म्हणजे हे बायोलॉजिकल हार्ट नव्हे, अंतःकरणात राहतो. अंतःकरण म्हणजे आपलं हृदय. आपल्याला 2 हृदय आहेत, एक फिजिकल आणि एक आपल्या ऑस्ट्रल बॉडीचं. आपल्याला 3 बॉडीज आहेत, आपल्याला 3 शरीर आहेत. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. फिजिकल बॉडी, ऑस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी. यातलं जे ऑस्ट्रल बॉडी आहे त्यामध्ये जे हार्ट आहे त्याच्यात भगवंत राहतो. याला अंतःकरण म्हणतो आपण. त्याच्यात राहतो तो. सर्वांची या हृदय देशी, ज्ञानोबा, सर्वांची या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धी स्फुरेगा अपेसी तेची स्वरूप गा माझे. प्रत्येकाच्या हृदयात मी आहे, मी आहे असं जे स्फुरण आहे ना. मुंगीला सुद्धा वाटतंय मी आहे, मुंगीला वाटतंय, ब्रह्मदेवाला वाटतंय, मला वाटतंय, तुम्हाला वाटतंय.
ते जे वाटतंय त्या वाटण्याचं जे स्फुरण आहे तो पॉइंट आहे, तिथे देव आहे. म्हणजे तो हृदयात आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. गीता. म्हणून ज्या पॉट मध्ये तो आहे ते पॉट गरम केलं की तो वितळतो, हे मला सांगायचंय. कुठल्या पॉट मध्ये आहे तो? हृदय. हृदय तळमळलं ना की तो प्रकट व्हायची शक्यता निर्माण होते. मग ज्या रूपात असेल तो प्रकट होतो. तिथेच प्रकट व्हायचं, आम्हाला नकोय बाहेर, तिथेच प्रकट होतो. याला निर्गुण ज्ञान म्हणतात. पण नाही, मी रामाच्या रूपानं आळवलाय, मग तो बाहेर प्रकट होतो, मग या डोळ्यानं दिसतो. कशा प्रकारची कृपा पाहिजे तुम्हाला तसं आहे ते. तुम्ही डिमांड काय केली, असं खूप डिटेल्स आहेत. मला सांगायचं तर असा प्रकट झाला भगवंत विष्णू. जवळ घेतलं त्याला, जवळ घेतलं बाळाला त्या. त्याच्याही डोळ्यात विष्णूच्या पाणी आलंय. भक्ता नको वाईट वाटून घेऊस. अरे तुझे कर्म संपवलं रे मी. काय कर्म संपवलं? काय दुःख होते मला, काय त्रास होतो मला? जो त्रास व्हायचा तो झालाच, पण लोकांच्या दृष्टीनं माझं जे चारित्र्य हनन झालं ते आता भरून निघणार आहे का देवा? आणि व्यक्ती म्हणून माझं झालंच, पण असे लोक संन्याशी असतात. असं जेव्हा समाजात जातं तेव्हा समाजाची संन्याशांवरची जी श्रद्धा उडेल त्यात त्यांचं जे नुकसान होईल आध्यात्मिक, त्याला कोण कारणीभूत आहे? महाराज देवाला विचारतोय, देवाच्या सिस्टीमला विचारतोय. भगवान म्हणाले, अरे काळजी नको करूस, ते बघेन मी. तुझं कर्म मी तुला दाखवतो. गेल्या जन्मी तू एक साधू होतास, साक्षात्कारापर्यंत आला होतास, माझं दर्शन व्हायचं होतं तुला. पण तेव्हा तुझ्याकडनं एक पाप घडलं. वनात बसला होतास तू, आणि गावामध्ये एका कसायानं एका गाईला धरलं, कोणाची नव्हती म्हणून, आणि तिला मारणार इतक्यात ती मुसंडी मारून सुटली आणि पळत 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 निघाली. आणि ती गाय तू जिथे होतास तिथून कुठेतरी एका ठिकाणी गेली, उजवीकडे डावीकडे. आणि मागनं कसाई आला आणि तो विचारला, ओ बाबा कुठं गेली गाय? तुमचं मौन होतं म्हणून तू दोन हातांनी असं दाखवलंस, असं इकडे गेली. तुम्ही असं दाखवलं म्हणून ती गाय त्याला सापडली आणि ती मारली त्यांनी. ती गाय ही स्त्री झाली, तो कसाई तिचा नवरा झाला, आणि तो साधू तू संन्याशी आहेस. पण तुझा फक्त खोटं न बोलण्याचा एक नियम होता. ती गाय मारली गेली, या पापाचं तुला मी फल दिलं, पण तुझा काही वाईट हेतू नव्हतं. म्हणजे वाईट हेतू मी ती मारावी असं काही तुझं हेतू नव्हतं, फक्त प्रश्नाचं उत्तर दिलंस तू त्या. आणि आता तडफडीनं तू जे विचारलंस, म्हणून मी तुला जो साक्षात्कार व्हायला आला होता त्या कर्मामुळे तो अडला होता, तो आत्ता मी तुला दिला, मी तुझ्यासमोर प्रगट झालोय. अशा भरपूर कथा सातत्यानं ऐकाव्या, म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात की अच्छा असं आहे. एकही जीवनात असं भोग नाहीये की ज्या भोगाला पूर्वी काही आपण कर्म केलं नाहीये आणि तो भोग भोगतोय. माऊलींची ओवी आहे की ज्ञानोबा म्हणाले, मनुष्य ओळखावा बोले, झाड ओळखावे फुले. काही झाडं ओळखता येत नाहीत. ते जे वनस्पती तज्ञ असतात त्यांना विचारलं ना, ते म्हणले थांबा त्याला फूल येऊ दे मग सांगतो. झाड ओळखावे फुले, मनुष्य ओळखावा बोले, भोगे ओळखावे केले पूर्वकर्म. हे कशात असावं हे कीर्तनात सांगतायत ते. समर्थ म्हणाले, हजारो कथा, हजारो कवनांचं पाठांतर. मधुकर कवीश्वर नावाचे खूप मोठे कीर्तनकार होऊन गेले. कवीश्वर बुवा बडोद्याला कीर्तनाला गेले, महिनाभर कीर्तन होती. सयाजीराव गायकवाड होते ऐकायला. काय पाठांतर आहे म्हणे या माणसाचं. 36 तोळ्याचा एक सोन्याचा बिल्ला त्यांना गिफ्ट दिला त्यांनी. त्याच्यावर काय लिहिलं होतं, चालते बोलते सभाषित रत्न भंडार. 1,00,000 कविता पाठवते त्यांना. हे वैभव नव्हे काय आपलं? काय माणसं असतात हो ही. लोकमान्य टिळकांनी फक्त एकदा सांगितलं, कीर्तन कर तू. आणि कालपर्यंत जे वैद्य होते उत्तम, वाईचे पटवर्धन बुवा, उद्यापासून कीर्तन करायला लागले, इतके विद्वान होते. आजपर्यंत वैद्य म्हणजे आंध्र बिंद्र इकडून त्यांच्याकडे माणसं यायची औषध घ्यायला, पैसे सांगायचे नाहीत कशाचे.
पुष्कळ गोष्टी आहेत मी त्याच्यात अडकेन असं वाटतं मला. मला त्यांच्या जवळच्या लोकांनी शिकवलंय, त्यांच्या शिष्यांनी, त्यामुळे मी हे इतकं अगदी आपलेपणानं बोलतोय. फक्त लोकमान्य टिळकांनी एकदा कल्याणकरी ऐकलं त्यांचं पुण्यात, कल्याणकरी रामराय ऐकलं आणि लोकमान्य म्हणाले कीर्तन करत जा रे तू. आणि तळमळीनं कीर्तन करायचं, कीर्तनात रडायचे. कसं व्हायचं देशाचं आचमन करायचे कीर्तनाच्या आधी. आणि कशा करता कीर्तन? पाकिस्तान नाशार्थम असा संकल्प सोड. रोज हातसडीचा तांदळाचा भात खायचे, स्वतः दळून जेवायचे. त्या पूर्वी बसेस चालू झाल्या होत्या, प्रायव्हेट बसेस असायच्या अशा, त्या टिपिकल अशा. संध्याकाळी 5 वाजता ती बस आता चालली सातारून पुण्याला आणि बंद पडली वाटेत किंवा काय उशीर लागला. 5 वाजता जे गावी येईल तिथे उतरायचे, गावात जायचे, विहिरीवर आंघोळ करायचे, बरोबर 5:30-6 ला रोज अर्घ्य द्यायचे, पुढचा प्रवास चालत करायचे. पण ठीक आहे, बस तुमच्या संध्याला थांबणार नाहीये. असं आयुष्यभर कधी बिदागी सांगितले नाही, कधी अमुक पाहिजे असं सांगितलं नाही. परिणाम आपल्याला माहिती आहे, डिमांड अँड सप्लाय. फार कमी लोक असे असतात की बाबा समजून काही करतील. आणि मग असे परिणाम झाले की जेवायला नाही हो, वाईला राहायचंय. मला हा प्रसंग ज्यांनी समोर पाहिलाय त्यांनी सांगितलंय बरं. असे वाईला राहायचे, खूप मोठं घर आहे त्यांचं, म्हणजे वाडा. पण हे नको का नुसतं घर, काय करायचं, जेवण खाण नाही. तेव्हा कराडचे धनी कुलकर्णी नावाचे आपण नाव ऐकलं असेल, धनी कुलकर्णी. हे आणि हे एकत्र शिकायला होते. धनी कुलकर्णींना कळलं, खूप मोठं नाव आहे कराडला, धनीच म्हणतात त्यांना, धनी कुलकर्णी. खूप श्रीमंत, म्हणजे काय मर्यादाच नाही. त्यांना कळलं की पटवर्धन बुवांना जेवायला नाहीये, म्हणून दर महिन्याला ते 60 रुपये पाठवायचे. हे 60 रुपये कराडहून सायकलहून जे घेऊन जायचे ते अभ्यंकर बुवा, मी त्यांच्या वाड्यात राहिलो, म्हणजे होतो, म्हणजे वाड्यात, म्हणजे त्यांना भेटलोय, खूप वेळा भेटलोय. ते माझ्या आम्ही जिथे राहायचो तिथे यायचे. त्यांचा मुलगा गुणेश वगैरे माझे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी सांगितली की 60 रुपये घ्यायचे, कुठून? कराडहून. दूध टाकायचं काम करायचं, ते वाईला जायचं, 60 रुपये द्यायचे. मी कीर्तनाकरता सांगतो ही गोष्ट. आणि मग त्यांचं मग चालायला 60 रुपये म्हणजे त्यावेळेस खूप झाले, महिन्याला 60 रुपये खूप झाले, इतके पैसे लागायचेच नाही. पण हे असे होते, कोणाचं लग्न आहे, काही मदत करा, देऊन टाकायचे. हे असे स्वतःला काहीच नाही हो, ते वेगळीच असतात माणसं. हे धनींना कळलं, धनी कुलकर्णींना कळलं. मग त्यांनी 60 रुपये पाठवले आणि एक पत्र लिहिलं. ते पत्र असं होतं, त्यांनी मला सांगितलं की सप्रेम नमस्कार, विनंती विशेष पटवर्धन बुवांना, मी तुम्हाला 60 रुपये तुमच्या करता पाठवतो, हे तुम्हीच वापरावेत, दुसऱ्या कोणाला देऊ नयेत. आणि मला कळवावं की माझ्या करता वापरतोय असं. आणि ते पत्र म्हणले अभ्यंकर बुवांना दिलं. अभ्यंकर बुवा सांगत होते, मी त्यांना दिलं. कुणाला? पटवर्धन बुवांना. पटवर्धन बुवा म्हणे महाभारत वाचत बसले होते आराम खुर्चीत, असा पंचाबिंचा नेसलेला, असे सडसडीत, रोज सूर्यनमस्कार घालायचे 125. मस्त तब्येत. ही वेगळीच माणसं असतात. आरामशीर 9ला उठलेत, 10ला उठलेत, नाईलाज म्हणून. ते परवा एक बाई सांगत होती मुलाला, अरे उठ, परत दुपारी झोपायचंय ना. आणि म्हणाले त्यांनी मला हा प्रसंग सांगितला. म्हणे 60 रुपये मोजले त्यांनी आणि ते चिठ्ठी पाहिली. म्हातारा तापला, असे शब्द आहेत त्यांचे. म्हातारा रागावला, म्हणले. चिठ्ठीच्याच मागे लिहिलं, सप्रेम नमस्कार, आपले 60 रुपये मिळाले. मला लोकमान्य टिळकांनी कीर्तन कर अशी आज्ञा केली, म्हणून त्या दिवशीपासून मी कीर्तन करायला लागलो. आजपर्यंत मला व्यवहाराची भाषा कधी कळली नाही. परमार्थाची भाषा मला थोडी थोडी समजू लागली आहे. व्यवहाराची भाषा समजवल्याबद्दल धन्यवाद. आपले पैसे परत पाठवत आहे, पुन्हा पैसे पाठवू नयेत. काय असतील माणसं ही. समर्थ सांगतात असं कीर्तन पाहिजे. अशा प्रकारे जे असतात. पुढे 11वी ओवी, करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे. कीर्तनात 9 प्रकारचे रस असतात. हे रस असे ओथंबून वाहिले पाहिजेत.
डोळ्यातून अश्रुधारा व्हायला पाहिजेत लोकांच्या, त्याच्या स्वतःच्या आधी व्हायला पाहिजे. वीररस, तो भीमाचं वर्णन करतोय, तो अमकं वर्णन करतोय, असं वाटलं पाहिजे काय करू मी. त्या रसांचा परिणाम झाला पाहिजे आपल्यावर. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी. कीर्तन कसं असावं? कंप रोमांच स्फुरण, प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावे. कीर्तनकाराला कुठल्या गोष्टीचं वावडं नाहीये. त्यानं ती सभा जिंकण्याकरता आणि सभेमध्ये रंग आणण्याकरता अनेक गोष्टींचं रेलचेल असली पाहिजे त्याच्याकडे. एक श्लोक म्हटला, एक श्लोक ऐका. आपण लापणिका म्हणून आला ना विषय, लापणिका म्हणजे काय? ऐका, एक श्लोक ऐका फक्त. मला खूप येतं असं नाही, पण सगळ्यातलं थोडं थोडं करण्याचा मी प्रयत्न केलाय गेली अनेक वर्ष. कळतोय का अर्थ? बघा, रात्रीच्या वेळेला राजा फिरतोय, आपली प्रजा सुखात आहे की नाही हे बघण्याकरता पूर्वी रात्री सुद्धा फिरत असत लोक. रात्रीच्या वेळेला राजे लोक, छत्रपती शिवाजी महाराज रात्री फिरायचे की सगळे व्यवस्थित आहे ना, आणि असे वेश पालटून फिरत होता. आणि असा आला, आणि एक मनुष्य असा कुणाच्या तरी परक्याच्या दाराशी बसला होता, हुडहुडी भरलेली असा. त्याने विचारलं, काय रे, काय पाहिजे तुला, परिस्थिती काय, तुला काय समस्या काय? त्यानं एक श्लोक म्हटला आणि तो त्याला कळला. तो श्लोक ऐका. तो मनुष्य म्हणतोय, येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा, येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा, राम स्त्री नाम काना त्यजुनी उरतचे पीडिते फारामा, हस्ती हस्तेंद्र वृंदांतक नाम मुख नाम रिपुचे जास पूर्वार्ध नाही, या लागी क्ष्मा सुदेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. काय कळलं आता? ऐका श्लोक. तो सांगतोय, काय सांगू तुम्हाला माझी समस्या. येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. पहिलं चरण, सह्याद्री कन्या, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामधून वाहणारी तिथून वाहणारी कुठलीही नदी सह्याद्री कन्या. येते सह्याद्री कन्या पती, तिचा पती. नदी कुणाला मिळते जाऊन? तिचा सुत चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र. यौवना माझी जेव्हा येते म्हणजे जेव्हा मध्यरात्र येते होते, तेव्हा काय होतं माझं? रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा. रामाची स्त्री सीता, तिचा शेवटचा काना काढून टाकला की काय उरतं? सीत. पीडिते फार आम्हा, थंडी वाजती हो. मग तुम्ही म्हणाल, बा तू कांबळ घे, अमकं घे, पांघरून घे. अहो कटलं काय? हस्ती हस्तेंद्र वृंदांतक रिपू, बर का, त्याचे नाम बर का, मुख, त्याला जास पूर्वार्ध नाही. हस्तेंद्र हस्ती हस्तेंद्र वृंदांतक म्हणजे कोण? हत्तीचा शिकार कोण करतो? सिंह. सिंह त्याचा, हे ज्याचं मुख आहे असा कोण? नरसिंह. त्याचा रिपो कोण? हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपू मधला पूर्वार्ध म्हणजे हिरण्य नाही, रोक्का इल्ला. आणि म्हणून या लागी क्ष्मा सुतेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. या लागी क्षमा म्हणजे पृथ्वी, त्याची सुता म्हणजे सीता, तिचा पती म्हणजे राम, त्याचा शत्रू म्हणजे रावण, त्याचा भाऊ म्हणजे कुंभकर्ण, त्याची सखी म्हणजे त्याची बायको म्हणजे झोप निद्रा, स्वल्पही येत नाही. काय असतील पूर्वीचे कीर्तनकार आणि श्रोते भाग्यवान. समर्थ सांगतात असे अनेक रस त्या कीर्तनामध्ये असावे, इतकं म्हणजे श्रीमंत कीर्तन असावं. पुढे सांगतात, नाना नवरसिक शृंगारिक गद्य पद्याचे कौतुक. गद्यही असावं आणि पद्यही असावं. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिर सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण
श्रीगंध हरी हा आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद. बोला हरी हा आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदुवदन तिलकुंदर दनानु अधर कुंभगत हास्य मंद मंद. आनंदाचा कंद, रेटलेस पूर्वीच आहे. कंद, हरी हा आनंदाचा कंद. गद्य पद्याचे कौतुक हे पूर्वीच आहे हो, आजच ब्रेथलेस वगैरे नाही काही. कसे असतील पूर्वीचे कीर्तन. एक कीर्तन उभं राहिलं की ते असं संध्याकाळी 7-8 ला उभं राहिलं की पहाटे 3-3 पर्यंत चालायचं. असे भरगतच सगळं हे असावं. आणि समर्थ सांगतात प्रसंगे हरिकथा करावी. प्रसंग पाहून कीर्तन करता आलं पाहिजे त्याला, नाही तर वास्तुशांतीला कीर्तन. यानं लंका दहन आख्यान लावलं. अरे लग्नानिमित्त कीर्तन ठेवलं होतं ती कोणीतरी, वत्सला हरण. प्रसंगे हरिकथा करावी. काय समर्थांचं समयोचितपणा असेल. कीर्तनकार असा असला पाहिजे. कीर्तन सुरू केलं, इचलकरंजीला घोरपड्यांच्या वाड्यात एका कीर्तनकारानं कीर्तन सुरू केलं. अप्रतिम कीर्तन. आता कीर्तन संपत आलं आणि त्या घोरपड्यानं असं वाटलं की यांना बिदागी काय द्यायची कीर्तनकाराला, म्हणून याच्या कानात फुसफुस, त्याच्या कानात फुसफुस. कीर्तनकारांना तिथेच आर्या केली आहे की कर्णासमदान शूर, कर्णासमदान शूर. तुम्ही कसे आहात? कर्णासारखे दानशूर आहात बरं का. तुमचे नाव असे घोर पडे, आडनाव असे घोर पडे. ऐसे असता मम बिदागीचा तुम्हास घोर, का बर घोर पडे. असं गद्य वैद्याचे कौतुक. सांगायचा भाव असा की प्रसंगी हरिकथा करावी. पुढे सांगतात सगुण सगुणी सगुण कीर्ती वाढवावी. सगुण मंदिर आहे काही, तिथे तसं कीर्तन केलं पाहिजे. तिथे निर्गुण राम नाही सांगायचं. समजा इथे मला बोलवलं अयोध्येला, तिथे मी राम कालचा आहे हो, राम कालचा, सुत दशरथाचा, हे तुकोबांचा अभंग आहे, ते तिथे नाही बोलायचं. तिथे सगुण कीर्ता आणि निर्गुण प्रसंगी वाढवावी अध्यात्म विद्या. कारण मिसमॅच कीर्तन नाही करायचं हे समर्थ सांगतात. पुढे ब्राह्मण्य रक्षावे आदरे. लोकांना काय बरं वाटतंय हे सांगू नये, त्यांचं कल्याण कशात आहे ते सांगा. ब्राह्मण्य याचा अर्थ आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स. संध्या केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, क्षत्रियांनी व्यायाम केला पाहिजे, अमुक अमुक अमुक, हे त्यांनी आग्रहानं सांगा. उपासनेची भजनद्वारे गुरु परंपरा निर्धारे चळोची न द्यावी. बरं वाटेल याकरता कीर्तन नाही करायचं, बरं व्हावं याकरता कीर्तन करायचं. पुढे सांगतात कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. कारण पुष्कळ काय होतं, नुसतं वक्तृत्व हा भाग वेगळा असतो, पण कन्सेप्ट क्लिअरन्स हा भाग वेगळा असतो. ते म्हणले काय कोंबडी आहे का कोंबडा आहे हो, कोंबडी आहे का कोंबडा आहे, काय काय आहे काही कळत नाही म्हणले. तो म्हणला काय सोपं आहे हो, काय दादा अवघड आहे, दगड मारा त्याला, खडा मारा, पळाली तर कोंबडी, पळाला तर कोंबडा. काय कळलं सांगा, कळलं काय? अहो 2 तास 3 तास मनुष्य ऐकतो, काय मिळालं हो त्यातनं? फ्रुटलेस डिस्कशन. असं नसावं समर्थ म्हणाले. काहीतरी मिळालं पाहिजे ना, हे मला मिळालं आज. म्हणून नेहमी मी सांगतो कीर्तन प्रवचनातून जाताना काहीतरी नेत चला या विचार. असं मी आता विचार असं स्पष्ट बोलायला लागलो, कारण एका गावात मी बोललो होतो, खूप 5-6 हजाराची गर्दी होती आणि म्हणलं कीर्तनातून काहीतरी जाताना नेत चला नेत चला. 300-400 चपलांचे जोड गेले. असं आता कीर्तनाची डेफिनेशन केली समर्थाने. कीर्तन कशाला म्हणायचं? सगुण कीर्तन या नाव, सगुण कथा या नाव कीर्तन, सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुन निर्गुण, बोलत जावे श्रीराम. सगळ्याचा एक बॅलन्स.
पुष्कळ वेळा वक्त्याची समस्या अशी होते, कुणावर तरी टीका केल्याशिवाय त्याला आपला मुद्दा सांगताच येत नाही. कर्मकांडावर टीका केल्याशिवाय भक्ती सांगता येत नाही, भक्तीवर टीका केल्याशिवाय कर्मकांड सांगता येत नाही, ज्ञानावर टीका केल्याशिवाय सगुण भक्ती सांगता येत नाही, सगुणावर टीका केल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही, निर्गुण. असं अजिबात नको. एक बॅलन्स हेही आवश्यक आहे, हे या मर्यादेपर्यंत आहे, हे आवश्यक आहे, नाही तर हे वाया जाईल. जसं 9वी आवश्यक आहे कशाला? 10वीत जाण्याकरता. 10वी आवश्यक आहे कशाकरता? 11वीत जाण्याकरता. नाही नाही, तुला काय कळतंय, तू फक्त 5वीत आहेस. 5वी वाल्याकरता 5वी महत्वाचीच आहे. हो, एकही गोष्ट या जगामध्ये कमी महत्वाची नसते. पेक्षा कमी म्हणायचा अधिकार त्याला आहे जो तिथे गेलाय. साक्षात्कारी महापुरुष, आणि तो कधी बोलणारच नाही असं की अमुक करू नका वगैरे असो. कारण आज सध्या काय झालंय, इतके असे कावळ्याच्या छत्र्या उगवतात ना पावसाळ्यात, तसे संप्रदाय उगवत आहेत. कुलदेवतेचं काही करू नका, आमचंच ऐका वगैरे वगैरे. नावं घेत नाही मी त्या संप्रदाय, कारण नाही तर मी तेच केल्यावर होईल ना. मी नेहमीच सांगतो, ज्ञानोबा तुकोबांना सोडू नका. बस सिंपल. ज्या परंपरेमध्ये 5-50 संत होऊन गेले, अशी परंपरा काल आले लोक 10-20-50 वर्षापूर्वी, आणि ते म्हणायला लागले असं कसं चालेल. त्यांना म्हणलं, तुम्ही येण्यापूर्वीच्या लोकांच्या उद्धाराची व्यवस्था काय, याचं उत्तर नाही देत ते त्यांच्याकडं. कारण आज इतकी सगळ्यात टॉयन बी नावाचा जर्मन फिलॉसॉफर होऊन गेला, त्याचं नाव आडनाव बी, नाव टॉयन बी. तो म्हणाला, इथून पुढं कुठल्याही संस्कृत्या, या पूर्वीच्या संस्कृत्या कशा संपल्या, कल्चर्स कशी संपली, तर आक्रमकांनी त्या संपवल्या. आक्रमक जे आले म्हणजे रेड इंडियन्स संपले अमेरिकेतले. पहिल्यांदा स्पॅनिश लोक आले, नंतर इंग्लिश लोक आले. आता अमेरिका म्हणतो आपण त्याला. होते तिथले लोकल जे होते रेड इंडियन्स, ते मरायचे नाही, तर गोळी झेलायचे. ते गोळी मारली तर आपण हे गुगलवर सर्च करू शकता. गोळी मारली असे टक्कन झेलायचे, कोणीतरी सुपारी मारल्यासारखी. आणि फार भारी होते. मग त्यांना कसं मारलं त्यांनी, तर त्यांच्या त्या पाणवठ्यामध्ये प्लेगचे जंतू टाकून मारलं. आता अगदी खूप कमी उरलेत ते लोक. कुठल्याही आपल्यावरती अनेक ठिकाणी मार्मोरियन आणि बार्बोरियन नावाची संस्कृती होती, माहिती तरी आहे का ऐकून आपल्याला? या पूर्वीच्या संस्कृत्या आक्रमकांनी नष्ट केल्या, पण इथून पुढे वेगळं होणार आहे म्हणाले. त्याच संस्कृतीमध्ये ती संस्कृती डिस्ट्रॉय करणारे लोक निर्माण होतील, टॉयन बी म्हणतो. असं इस्लाम धर्मात होतंय की नाही बघा. आता मूळ जो काय इस्लाम धर्म असेल अरबांचा, काय जो मूळ, तो आता हे काय इस्लाम आहे होय? शांतीचा धर्म आहे का हा, जे काय चाललंय आता? नाही ना. किंवा आपल्या हिंदू धर्मात किती भांडणं. म्हणून आपल्याला सावधान राहायचंय वैयक्तिक पातळीवर. मला काही त्यांची संस्था बंद पाडायला माझी काही गरज नाही. माझं ते काही आउटलुक ते नाही ना. माझा त्याकरता जन्म झाला तर मी ते करीन. माझा जन्म कशाकरता झालाय याचा प्रचार. म्हणून आपल्यापुरतं आपण सांभाळावं. समर्थ सांगतात ही गोष्ट फार महत्वाची आहे. एक परंपरेनं आलेले जे लोक आहेत, म्हणजे तिथे ऋषी आहेत, कश्यप ऋषी आहेत, याज्ञवल्क्य आहेत. आपण ऋषींची परंपरा सांगतो, यांनी सांगितलेलं आहे ते आपण सांभाळावं आणि ते कीर्तनात यावं. माझा मुद्दा काय चाललाय कीर्तनाबद्दलचा. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, बर का. सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. आणि आता कीर्तनकारावर जबाबदारी टाकतात, तो उत्तम साधक असावा. खरं तर तो सिद्धच असावा. समर्थांची त्यापेक्षा फारच म्हणजे वेगळीच आहे. समर्थांची ओवी ऐका. असो बोललं बरंच. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे हे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. कोणीतरी उठायचं, पूर्वरंगण आख्यान पाठ करायचं, नामानी पाप जळतं असं मोघम बोलतात ना. आमचे गुरुजी सांगतात, तुम्ही न्यायशास्त्र वाचत नाही, काही नाही, तुम्ही डायरेक्ट गीतेला हात घालता. असा गीतेचा अर्थ कळत नाही म्हणाले. त्याकरता न्याय वाचा, तर्क वाचा, तो अभ्यासा वर्षानुवर्ष. मग गीतेचा प्रत्येक म्हणजे काय त्यात भरलंय. नुसतं बोलताना धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र कुठलं, धर्म का म्हणायचं, त्या धर्मक्षेत्रच का म्हणायचं. तिथे कुरूंनी हजारो यज्ञ केलेत. कुरु नावाचा जो राजा होऊन गेला, कुरूंनी वसवलेला आहे ते. या कुरुवंश म्हणतो ना आपण, कुरुचे म्हणून कौरव. म्हणून खूप अभ्यास करावा लागतो असं संतांनी सांगितलं, इथे सांगतात. म्हणून
सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी. असं आपलं कीर्तन असावं आणि मग ते कीर्तन आपल्याला भगवंताची कृपा मिळवून देऊ शकतं. नामदेव महाराजांनी सांगितलं, मी कीर्तन का करतो सांगू, कीर्तनकार करतो सांगू. म्हणले गर्दी गोळा करायला. माझ्या डोळ्यासमोर निश्चित काहीतरी ध्येय आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोल, हो बोलू ऐसे बोल, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, परते घर, परे हुनी परते घर. तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. बोलू ऐसे बोल, हो बोलू ऐसे बोल, हो बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे, बोलू ऐसे. त्यावेळच्या वर्णनाप्रमाणे नामदेव महाराजांच्या कीर्तनात भगवंत स्वतः नाचत असे असं वर्णन जनाबाईंनी केले अभंगात, की नामदेव कीर्तन करी पुढे बा, नाचे पांडुरंग, नामदेव म्हणे जनी म्हणे बोला नामदेवा अभंग. कीर्तना ऐकता ऐकता हरीचा गळला पितांबर, कबीरांनी तो सावरला असं वर्णन केले जनाबाईंनी. कशा करता मी हे वर्णन करतोय, की प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकाराला डोळ्यासमोर आदर्श असावा, यासाठी हे समास, हे अभंग आहे. केवळ लोक मला काय म्हणतील किंवा लोकांची गर्दी व्हावी, लोकांना मी एंटरटेन करेन, हा सामान्य ध्येयवाद अजिबात नसावा, हे सांगून समर्थ पुढच्या अतिशय सुरेख अशा समासाला सुरुवात करतायत. सध्या कलियुगात ज्या गोष्टीचा आग्रह सगळ्या संतांनी केला आहे, त्या नामस्मरण समासाचा आरंभ करूया. 6:30 चहाला थांबूया आणि मग परत पुढच्या उभ्या पाहूया. असं थांबूया वगैरे म्हटलं की जरा थोडं रिलॅक्स वाटतं, म्हणून मध्ये मध्ये मी ते बोलत असतो. पण तत्पूर्वी थोडंसं नाम गाऊया, ठीक, आणि मग आपण पुढच्या कथानकाचा आनंद घेऊया.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। हरि बोल। हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही। कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, कीर्तने हरिकीर्तने प्राणीमात्र सुशीळ होती। सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसुत नारद महाराज करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जेत आहे। म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे। सगळी तीर्थक्षेत्र हरिकीर्तनात वसतात, तिथे असतात। तीर्थक्षेत्र भागवत आम्हाला मध्ये वर्णन आहे, सगळी तीर्थक्षेत्रातल्या देवता कथा कीर्तनाला जाऊन बसतात। गंगाद्या सरितास्तत्र असं वर्णन केलं त्यांनी। कारण काय होतं, आपण जिथे पाप नाहीसं होतं, गंगेत आंघोळ केली की पाप नाहीसं होतं असं आपण ऐकतो। पण रामकृष्ण परमहंस म्हणायचे पाप सुद्धा हल्ली शाणी झाली आहेत। ते म्हणाले आपण आंघोळ करायला उतरलो ना की कपड्यात जाऊन बसतात आणि आपण येऊन कपडे घातले की परत ते आपल्या अंगावर येतात म्हणाले। थोडक्यात काय, कदाचित पाप नाहीसं होईल आपलं गंगा स्नानाने, पण या हरिकीर्तनाच्या गंगा स्नानाने आपली पाप वासना नाहीशी होते। पाप नाहीसं झालं तर पुन्हा पाप करेल ना मनुष्य, पण पाप करणारच, मी वाईट वागणारच नाही, तर मला भोगावं लागेल ना हे जेव्हा बिंबत मनामध्ये, तेव्हा मनुष्य निष्पाप होतो। आणि निष्पाप झाला आणि नाम घ्यायला लागला की तो
भगवंतापर्यंत झटकन जातो. हे सामर्थ्य, इन्स्पिरेशन लक्षात घ्याल. हे काय लॉजिकल आहे सगळे. इन्स्पायरेशन आपल्याला एकदम प्रेरणा मिळते ना. आपण काही चित्रपट बघून आलो, प्रेरणा मिळालेली असते की नाही आपल्याला, तेच इथे होतं एक्झॅक्टली. आपण तू खूप काही पण ऐकलं की अरे असं आहे का, बर 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 मी आता वाईट वागणार, मी अमुक वागीन. फक्त वाईट वागणार नाही हे एक बाजू झाली. मी व्यायाम करीन रोज. आता समर्थ रोज व्यायाम करायचं, असं होतं ते. इन्स्पायरेशन मिळायला लागतं. आणि यानंतर बोलायला आरंभ करतात. मागा निरोपिले कीर्तन जे सकळास करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. तिसरी भक्ती ऐका. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान श्रीराम. नामाचा परिणाम स्मरण आहे हे विसरू नका. कारण नामामध्ये माणसं बऱ्याचदा त्या आकड्यांच्या मागे लागलेली दिसतात. इतके लाख तितके लाख. ते म्हणले 3 लक्ष जप केला मी लक्ष नसताना. कारण त्यांनी आरंभ काय केलाय काय बघा. इथं आरंभच केलाय स्मरण देवाचे करावे, नाम देवाचे घ्यावे नाही म्हटलं, स्मरण देवाचे करावे. आणि त्याचा उपाय म्हणून अखंड नाम जपत जावे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण हल्ली माणसं त्या आकड्यांच्या म्हणले आम्ही वह्या पाठवल्यात तिकडे गोंदवल्याला. त्यांनी सोपं जावं म्हणून नाम घ्या सांगितलं, लक्षात घ्या. पण त्यांना अपेक्षा अशी आहे का तुम्ही सिरियल बघत नाम घ्या. त्यांच्या वेळेला टीव्ही नव्हताच. परवा एक बाई सांगत होते इतका गुरुजींनी म्हणले 16-17 माळा सांगितल्यात होत नाहीत. शेवटी आता सिरियल बस सुरू झाली की मी बसते, कधी माळा झाल्या संपतच नाहीत म्हणे. फार महत्वाचा मुद्दा आहे. हल्ली आता काय फॅड म्हणतो ना आपण, असे फॅसिस्ट आहोत थोडेसे. फॅडिस्ट म्हणा किंवा फॅसिस्ट असं एखादं असं गुड. आता योगा की सगळीकडे योगाच होतं बघा मध्ये 5-10 वर्ष. आता कोणी करत नाही, खूप कमी लोक करतात. त्यांनी प्रचार खूप मोठा केला, काम चांगलं झालं, पण त्याचा प्रभावही राहायला पाहिजे ना. आता माळा म्हणलं की सगळ्यांच्या माळा, मग गावभर माळ घेऊन फिरत असतात लोक. असं म्हणजे फक्त दंभ येतो ना त्यात. कारण कसं आहे, माळ दुसऱ्याला दिसू नये असं शास्त्र आहे. ज्याला माळ दिसली त्याला सगळं पुण्य जातं नामाचं. हे ज्या दिवशी मी वाचलं त्या दिवशीपासून कोणी जप करत असला की मी फक्त बघत बसतो त्याकडे. मला फुकट पुण्य मिळालं. टिंगल नाही करत आहे बरं मी, कोणी करत असेल तर अजिबात नाही. मला काय करायचं टिंगल करून. म्हणून पूर्वीच्या काळी असा पदराखाली माळ घेत असत लोक, किंवा त्याला एक गोमुखी मिळते. आता गंमत पुन्हा काय, ते पदराखाली घेतात पण असं करतात मध्ये मध्ये. ती माळ सुटाय करता. म्हणजे मी जप करतोय हे तुम्हाला दिसू नये, हे तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणजे दंभाचा दंभ झाला अजून तो. अतिशय प्रांजळपणाने नाम घ्या. थोडं गंमत कशी माहितीये, आपण नाम घेतोय कोणाला कळू नाही द्यायचंय. हे कधीच नाम घेताना दिसत नाही. तो कबीरांना विचारलं का म्हणले तुम्ही नाम घेत नाही. ते म्हणले हो खरंच घेऊ, हो लक्षात नाही आलं माझ्या. हे तुमचे काही पुटपुटान दिसत नाही, तर पुटपुटतात ना लोक. अनेक लोक कीर्तनाला येतात, पुढे बसतात. म्हटलं तू ते करतो का हे करतोयस. म्हणजे तुम्ही लक्ष नाही तुमचं द्या. ह्याच्यात तरी लक्ष नाही, त्याच्यात तरी लक्ष नाही. वन थिंग ॲट अ टाइम सक्सेसची लक्षात घ्या. गुरु किल्ली वन थिंग ॲट अ टाइम. एकच गोष्ट एका वेळेला करा. चहा पिताना फक्त चहाच प्या. मोबाईल मध्ये असं कशाचा आनंद घेताय तुम्ही. ही लहानपणापासून मुलांना सवय लावा. एकच गोष्ट एका वेळेला करा. म्हणजे वृद्धपणी किंवा प्रौढपणी एकाग्रतेच्या करता वेगळे प्रॅक्टिस करावं लागत नाही. आज ज्यांनी 40-50 ओलांडली वेगळं मेडिटेशन ध्यानाला जावं लागतं की नाही. ध्यान करायच्या क्लासला जावं लागतं. आणि तरी लागतच नाही ध्यान. 20-20 वर्ष माणसं ध्यानाच्या क्लासला माझ्या ओळखीचे आहेत. आणि ते म्हणतात बुवा खरं सांगू ध्यान नाही लागत. म्हणजे 20 वर्ष वाया घालवलीत की तुम्ही. ध्यानरहित जीवनाला ध्यानाची गरज असते, हे लक्षात घ्या. म्हणून पहिल्यापासून ही प्रॅक्टिस करा. आता कळलं की सुरू करा की वन थिंग ॲट अ टाइम. एकच गोष्ट करीन. जेवताना फक्त जेवा, छान जेवा. समर्थांनी सांगितलंय ताट असं भरून बघावं
डोळे भरून. आधी डोळ्यांनी जेवावं, जे देवेकरांनी सांगितले ते 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलंय. मला यांचं काही नाही कोडायचं, बरं कुणून तरी ऐकायला पाहिजे. डोळ्यांनी आधी जेवलो ना की आपल्या पोटामध्ये असं बरे वाढायची पद्धत आहे, एक एक पदार्थ वाढायचा. आणि जेवताना वदनी कवळ झाल्याशिवाय जेवायचं नाही. कशा करता तुम्ही? कोशिंबीर पाहता, भाजी पाहता, ते पाहिल्यावर डोळ्याद्वारे आपल्या पोटात निरोप जातो आणि सगळे रस पाझरायला लागतात. म्हणून ते पाझरल्याशिवाय जेवायचं नाहीये. आता लोणचं वाढलं, लोणचं खा. पापड वाढलं, पापड खा. आमकं वाढलं, आमकं खा. त्यामुळे मग नंतर कायम चूर्ण खा. पण ते पुढं सरकतच नाही. तुम्ही संस्कृतीतला कुठलाही नियम काढून बघा, तो तुम्हाला कुठेतरी मेडिकल सायन्सशी कनेक्टेड दिसेल. कुठलाही काढून बघा. तुळशी दारात लावा म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. तुळस 24 तास ऑक्सिजन देते, हा मुद्दा आहे. बरं, आपल्या म्हातारी आज्याला माहित होतं का हे ती ऑक्सिजन देते म्हणजे काय देते म्हणली? श्रद्धेनं जे काम होतं ते शिक्षणाने होतं हे समजू नका. शिक्षण चांगलंच आहे, पण श्रद्धेच्या पेक्षा शिक्षण कमी दर्जे, म्हणजे श्रद्धेचे स्तर वरचा आहे. कमी असं मला नाही म्हणायचं. आणि ते सांगतात असं नाम घ्यावं. एक राजा होता, ऐका गंमत जरा. ओव्या तर आपण तर घरी जाऊनही वाचू शकता. लग्न बिग्न झालं त्याचं, त्याची बायको होती, त्याला थोडी परमार्थ विरमार्थ करणारी होती. खूप खूप लोकांच्या स्त्रिया अशा असतात की दासबोध, ज्ञानेश्वरी वगैरे. नवरे म्हणतात तू जा बाई, मी तुला स्कूटरवर सोडतो, परत मला न्यायला येतो, 8:30ला मला सांग. असं खूप लोक असतात. किंवा आम्ही आता ट्रिपला जातो शुकातालला, आमक्याला, ती बायको त्याला पुढं घालून घेऊन आली असते, चल बस, असं तिचं असतं, आग्रह असतो तिचा. तर त्या राजाला, तो राजा काही परमार्थ करायचा नाही. म्हणजे ती राणी बघायची, तो काही नाम घेत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ती म्हणायची अहो आपला प्रपंच चांगला होईल, नाम घेत चला. त्यांना मुलं झाली, मुलं मोठी झाली, आता त्यांची लग्न झाली. ही रोज दर 8 दिवसांनी सांगायची अहो तुम्ही नाम घेत जा, अहो तुम्ही नाम घेत जा, अहो तुम्ही नाम घेत जा. राजा काही बोलायचं नाही, नाही नको अगदी असं. म्हणजे भांडण नाही केलं त्यांनी कधी, पण तो काही नाम घ्यायचा नाही. बायकोला वाईट वाटायचं. हो काय, कारण काहीतरी आपण देवाकरता केलं पाहिजे असं तिला वाटायचं. पण तिचा काही वाईट हेतू नव्हता. आणि 25-30 वर्ष झाली लग्नाला. आता दोघेही साधारण 55-60ला आलेत आणि मोठं राज्य त्यांचं. एक दिवस पहाटे 3ला राजा झोपलेला होता, राणी पण झोपलेली. आता थोड्यानं उठून आवरायचं आता. इतक्यात तिला ऐकू आलं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. कोण नाम घेते? बघितलं तर राजा झोपेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू श्री कृष्ण गोविंद हरे. तिनं का नाम घेतोय, वा 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 वा. तिनं धावत आली, मंगलवाद्यवाल्यानं बोलवलं, वाजवा मंगलवाद्य वाजवा, गुढ्या उभारा, शेणसडे घाला, त्याच्यावर रांगोळ्या काढा, अमकं करा. राजा उठला, आवरायला लागलो. हे काय आज गुढीपाडवा नाही, काही नाही, काही नाही, हे कशाला? आणि हे शिंग तुतारी कशाला वाजवायला आणली म्हणलं? हे काय चाललंय काय म्हणलं? हे काय काय आहे काय म्हणला? राणी नाश्त्याच्या वेळेला त्याने विचारलं हे काय दंगा चाललाय सगळा? ते म्हणाले एक आनंदाची गोष्ट आहे. काय? आज एक माणूस नाम घ्यायला लागला. कोण नाम घ्यायला? तुम्ही. कधी नाम घ्यायला लागलो? पहाटे 3-4 वाजता तुम्ही नाम घेतो. आता बोला. राजानं जीभ सावली. काय? जे 25 वर्ष लपवलं तुझ्यापासून ते तुला कळलं ग. असा परमार्थ असावा. कारण नवरा बायकोंचं नातं सुद्धा जे आहे ते धर्मेच्या, अर्थेच्या, कामेचे आहे, मोक्षेचं नाही आहे. इतकी आयडेंटिटी स्वतःची आहे, लक्षात घ्या. खूप महत्वाचा. याचा अर्थ काही तुम्ही परस्पर जाऊन अनुग्रह घ्या असा मुद्दा नाहीये. अनुग्रह दोघांनी बरोबरच घ्यायचा आहे. मुद्दा हा की माझं नाम कोणाला कळता कामा नये.
आणि असं गुपचूप नाम घ्यावं, भरपूर नाम घ्यावं. कधी घ्यावं म्हटले, कधी पण घ्यावं. संकट आल्यावर घेतलं चालतं का? आवाज कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे. खरं म्हणलं तर उपांशू जप सगळ्यात महत्वाचा आहे. एक वैखरीने जप असतो, श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. त्याच्यापेक्षा इथे चाललाय तो, मी उच्चार केला तर कळतोय म्हणून मी तो करून दाखवला. तो मध्यमेनी चालला तर अजून आतमध्ये, आणि तो परावाणीने जर जप चालला, परेहुनी परते घर, त्याच्या पलीकडे भगवंत आहे ना. आणि परावाणीनं जप करणाऱ्यांचं आडनाव परांजप आहे, हे लक्षात घ्याल. परांजपे आडनाव असं नाही पडलेलं नुसतं, कोणीतरी त्यांच्या घराण्यात असं होऊन गेलेला असणार आहे की त्यामुळे आडनाव पडलंय ते. आणि तिथे तो जप जाऊन पोचला पाहिजे. जसा मेंदूत ताप पोचला की माणूस मरतो म्हणतात, तसं परावाणीत नाम पोहोचलं ते किती सूक्ष्मात असेल. आपल्याला कसं होतं, उच्चार केल्याशिवाय ते कळत नाही. उच्चार केल्याशिवाय कळण्याची व्यवस्था आपण बंद करून टाकली. महाभारतातला प्रसंग सांगतो मी आपल्याला, म्हणजे कळेल. एक मोठं युद्ध झालंय भीष्म आणि परशुराम यांचं, खूप मोठं युद्ध झालं. प्रसंग असा होता की भीष्माने लग्न करावं असा परशुरामांचा आग्रह होता, कारण ती आंबा त्या परशुरामाने शरण केली होती. चूक बरोबर कोणाचं सोडून द्या, दोघांचं. हे म्हटले नाही, पण मी माझ्या वडिलांकरता मी शपथ घेतली, मी ब्रह्मचर्य पाळीन, त्यामुळं मी नाही लग्न करणार, तुला युद्ध करावं लागेल माझ्याशी. चालेल, तुमची आज्ञा मान्य आहे म्हणले. तुम्ही कसं शिकवलं याची टेस्ट घेताय तुम्ही माझी. काय काय माणसं असतील, राग लोभ अजिबात नाही लोकांवर, आणि मस्त प्रेमानं युद्ध चाललंय. म्हणजे पूर्वी युद्ध प्रेमानं चालत, आता प्रेमात युद्ध करतात माणसं. काय आणि भरभरून मोठं मोठं युद्ध झालंय, खूप वेळ युद्ध झालंय. बरं, त्यात एकमेकांना ठार मारायचं नव्हतं, फक्त एकमेकांची अस्त्र निष्प्रभ करायची आहेत, एवढंच करायचंय. म्हणजे कोण जिंकलं एवढाच मुद्दा. आणि भीष्मांनी एक मंत्र म्हणायला सुरुवात केली, तोंडाने नाही, भीष्मांनी तो बाण जोडला. हे महाभारतातलं सांगतोय. आणि त्या बाणामध्ये हाताने चालवायचं त्याला शस्त्र म्हणतात, आणि मंत्राने चालवायचं त्याला अस्त्र म्हणतात. शस्त्रास्त्र शब्द वापरतो ना आपण, शाप वगैरे अस्त्र आहे, आणि ते अस्त्र त्या शस्त्रातही घालता येतं किंवा नुसतंही सोडता येतं. आणि त्यात घालण्याकरता तो मंत्र म्हणायला लागला. आता खूप अंतर आहे दोघांच्यात. परशुरामांनी पाहिलं, यांनी पुटपुटलेला नाहीये मंत्र, अजून आरंभ झालेला नाहीये प्रत्यक्षात त्या बाणी यायला, पण त्याच्या त्या परावाणीतल्या जपाला परशुरामांनी ओळखलं, आणि त्यांना कळलं की याची तोड माझ्याकडे नाहीये, मी हारणार आहे. आता त्यांनी सांगितलं, देवव्रता मी हारलो, तुझं बरोबर आहे, माझं चुकलं, संपला विषय. असं महाभारतकार सांगतात की असं असतं की परावाणीनं जप. नाही तर आपण मनातल्या मनात बोलतो की नाही, काय बुवाचं लवकर प्रवचन संपत नाही. मला कळतं ते भीष्मांसारखंच. किंवा सासू सुनेबद्दल बोलते का टवळीच आहे, किंवा सून सासू बद्दल काही पण, म्हणजे मला वाटतं शाळा, किंवा चांगलंही, किती छान आहे ना हे मंदिर, बोललेलं नसतो आपण, अजून ते वाणीवर आणलं नाही, पण ही परावाणी आहे. स्फुरण जिथं होतं ती परा, स्फुरण जिथं दिसतं ती पश्यती किंवा पश्यंती. स्फुरणाला शब्द, ज्या ठिकाणी आपण आहोत, ज्या देशात आपण आहोत, त्या देशाचा भाषेचा साज चढवला जातो, कारण त्या देशातली भाषा वेगळी आहे ना. म्हणजे मला पाहिजे चहासारखी वस्तू पाहिजे, उदाहरण, मला काहीतरी इंटेक गरम गरम पाहिजे असं वाटतं मला. तर 6:30 होत आले, झाले, गरम गरम पाहिजे असं मला वाटलं, असं समजा, प्रत्येकाला लक्षात घ्या. पण मला पाहिजे हे कुठून स्फुरण झालं, ते बेंबी म्हणतात त्याला. बेंबीच्या इथे परावाणी आहे बरं का. म्हणून एखादा जोरात ओरडत असेल तर त्याला म्हणतो आपण, काय बेंबीच्या देठापासून ओरडतोय असं म्हणतो. तर तो पटकन वरती येतो स्फुरण. इथे ती दुसरी वाणी आहे पश्यती, म्हणजे टू नो, पाहणे, म्हणजे जाणणे, पाहणे. एक विचार असेल तर पश्यती, अनेक विचार तर पश्यंती. पश्यंती ना, पश्यंती म्हणजे विचार दिसतात, ती वाणी. दिसलं काहीतरी पाहिजे, आता ते शब्दबद्ध करायला वरती पाठवून दिलं रॉ मटेरियल. ते मध्यमेनी होतं, मला चहा पाहिजे, हे मराठीत झालं. तुम्ही विमानात असेल तर आय वॉन्ट टी,
आता मला त्यांचा उच्चार करायला लागला. मी ते US हून येत होतो, 5-7 तास मी प्रवास केला, तर मला चहा पाहिजे होता. मला काही इतकं चांगलं इंग्लिश येत नाही, कारण मी मराठीत शिकलोय सातारला. तुम्ही बोललेलं कळेल मला, पण मला म्हणजे असं प्रॅक्टिस नाही असं म्हणा. तर त्यांनी विचारलं. मी निघाल्यापासून काही घेतलं नव्हतं. त्यांचं पिझ्झा मग आपल्याला काय ते काही म्हणजे पटतही नाही, नकोही वाटतं. काय असेल त्यात कोण असतो. पण चहा घेऊया गरम. म्हटलं आय वॉन्ट टी. व्हॉट आय वॉन्ट टी व्हॉट टी. बरं, चांगली वयस्कर बाई होती, तिला कळे ना. तिनं तिच्या बॉसला बोलून आणलं. मग त्याने विचारलं. खूप आदराने बोलतात परदेशातले. व्हॉट डू यू वॉन्ट. मी लिहून दिलं आय वॉन्ट टी. छी. येस आय विल गिव्ह. CH आय असं त्याचं स्पेलिंग करावं लागेल. हे कुठं कन्स्ट्रक्ट होतं? हे जे आता मी बोललो, ही भाषा कन्स्ट्रक्ट कुठं होते? त्या वाणीचं नाव आहे मध्यमा. आणि प्रकट कुठं होते? त्या वाणीचं नाव आहे वैखरी. इथे हे इथून फक्त नाम नाही घ्यायचं, ते हळूहळू उलट केलं पाहिजे. सुरुवातीला इथे श्रीराम जय जय राम, मग पश्यती, आणि मग इथे काय गंभीरता असेल हो त्या नामाला. इथपर्यंत जायचंय आपल्याला. थोडासा विचार आपण करूया. चहा घेऊ आणि परत 10-15 मिनिटांनी बसूया. आपण येऊन बसा अशी प्रार्थना. श्रीराम.